अ, आपण काल आदित्यदादाकडनं पंचकोश आणि अध्यापकत्वासाठीचा पंचकोश अ, अशी मांडणी ऐकली. अध्यापक हे व्यक्तिमत्व म्हणून कसं असायला पाहिजे आणि भारतीय संकल्पनेमध्ये जी व्यक्तिमत्व विकसनाची पंचकोशाची कल्पना मांडलेली आहे, त्या कल्पनेच्या आधारावरती व्यक्तिविकसन करत असताना ज्या मुलांचं आपण व्यक्तिविकसन करणार, त्या मुलांचं व्यक्तिविकसन करण्यासाठी आपण कसं असायला पाहिजे या दृष्टीनं आदित्यदादानं 5 कोशांची मांडणी केली आणि त्या कोशांच्या आधारे आपण काय काय उपक्रम करू शकतो, त्या उपक्रमांच्या आधारे त्यानं एक आपल्या व्यक्तिमत्वाचं विकसन कसं होईल या दृष्टीनं आपल्या सगळ्यांशी काल संवाद केला. त्यानं काल बोलत असताना जो शेवटचा महत्वाचा मुद्दा मांडला होता, त्या महत्वाच्या मुद्द्याला जोडून घेऊन मी थोडी आजच्या सत्राची सुरुवात करतो. त्यानं स्वतःबद्दलचा अभ्यास आणि त्याच्याशी निगडीत आचरण असा एक मुद्दा मांडला होता. अध्यापकत्व जर आपल्यातलं विकसित करायचं असेल, तर आपल्याला स्वतःबद्दलचा अभ्यास करता यायला पाहिजे आणि स्वतःबद्दलच्या अभ्यासातनं जी निरीक्षणं मिळतील, त्यानं काल त्याच्याबद्दलची काही सूत्र सांगितली. मौन संवादापासून अनेक सूत्र सांगितली. कदाचित उद्याच्या सत्रामध्ये आपण अजून हा स्वतःबद्दलचा अभ्यास कसा करायचा असतो याच्या तपशिलामध्ये आपण जाणार आहोत. पण असं स्वतःबद्दलचा अभ्यास करून त्याची जी आपली निरीक्षणं आहेत ती नोंदवत जर आपण त्याच्या कृतीशील आचरणाकडे गेलो, तर आपल्यातलं अध्यापकत्व विकसित होऊ शकतं आणि त्यानं शेवटची ओळ जी कालच्या सत्राच्या मध्ये सांगितली होती आणि त्याची मांडणी त्यानं प्रश्नोत्तराच्या शेवटी थांबवली होती. ती ओळ मला फार महत्वाची वाटते, की आनंद घेत अध्यापकत्व फुलवूया. असा आनंद घ्यायचा असेल तर तो कशा-कशाचा आनंद घ्यायचा असतो? आनंद घ्यायचा असेल तर काय-काय करावं लागतं? अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल आणि ही अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया जर आपल्याला आनंद घेत फुलवता आली, तर आपल्यातलं अध्यापकत्व आणि विद्यार्थ्याचा पंचकोश हा अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकेल. आणि असा आनंद घ्यायचा असेल, तर अनेक गोष्टी लागतात आपल्याकडं. असं आनंद घेत अध्यापकत्व फुलवण्यासाठी काय-काय करता येऊ शकेल याच्याबद्दलचे काही अनुभव आणि काही मांडणी मी आजच्या सत्रामध्ये करणार आहे. त्यामुळे सत्राचं शीर्षक हे अध्यापकाची प्रेरणा, त्या अध्यापकाची उपक्रमशीलता. आपण वेगवेगळे उपक्रम करतो, वेगवेगळ्या कृती करतो. त्या कृती करण्यामागे काहीतरी प्रेरणा असते आणि ही प्रेरणा कशातून मिळते, कशातून विकसित होते, याचा आपण जर विचार करत गेलो, तर हे अध्यापकत्व फुलवण्यासाठी काय करायचं, हे आपल्याला नक्की समजत जाईल, उलगडत जाईल असं मला वाटतंय. एक प्रसंग सांगतो, की ज्या प्रसंगाच्या आधारे मला मला अचानक दर्शन झालं, की अरे, हे अध्यापकत्व फुलवण्यासाठी फार महत्वाचं आहे. मी साधारण एक 5-7 वर्षापूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये गेलो होतो आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भारत, ब्रह्मदेश आणि चीन या सीमा ज्या ठिकाणी पूर्वेला एकत्र येतात, त्या ठिकाणी एक नॉंगपॉंग नावाचं ठिकाण आहे. तिथे जयरामपूर नावाचं ठिकाण आहे. त्या जयरामपूरला मी गेलेलो होतो. अ, विवेकानंद केंद्राच्या शिक्षकांचं एक शिबिर होतं आणि त्या शिबिराच्या निमित्तानं मी तिथं गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर साहजिकच तिथून बर्मा बॉर्डर जवळ आहे. त्यामुळं मग जातोच आहोत तर तिथं पांगसू पास म्हणून एक छोटीशी खिंड आहे. त्या खिंडीला आपण भेट देऊया आणि त्यानिमित्तानं एक आंतरराष्ट्रीय सीमा आपल्याला बघता येईल असा मनात हेतू होता. तुम्ही कधी पूर्वेला गेला असाल आसाम, अरुणाचलमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे की सकाळी लवकर उजाडतं आणि आमची शिबिर आहे ते साधारण 8 वाजता सुरू व्हायचं. 8-8:30ला सुरू व्हायचं. तर मी तिथल्या संयोजकांना म्हटलं, की 4 वाजताच उजाडतं, तर असं करा, की आम्ही उद्या सकाळी लवकर त्या पांगसुपासच्या इथं एक आठवडी बाजार भरतो आणि त्या आठवडी बाजारामध्ये ब्रह्मदेशातली लोकं पण बाजारासाठी येतात, भारतातली लोकं पण बाजारासाठी येतात आणि भारत आणि ब्रह्मदेश सरकारनं काही वस्तूंची यादी केलेली आहे आणि दोन्ही ठिकाणचे लोकं येऊन तिथं व्यापार करू शकतात आणि खरेदी विक्री करू शकतात. कारण ब्रह्मदेशातल्या भारत सीमेजवळ राहणारी जी लोकं आहेत, त्यांना जर काही वस्तू घ्यायच्या असेल, तर आतलं गाव 100-125 किलोमीटर लांब आहे आणि असं एवढं 100-125 किलोमीटर जाण्यापेक्षा भारताच्या सीमा ओलांडून त्यांना आलं तर त्या बाजारामध्ये नक्की काही ना काही खरेदी करायला जीवनावश्यक वस्तू मिळतात. त्यामुळे असा आठवडी बाजार पण भरतो. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी असा आठवडी बाजार नव्हता, पण तिथपर्यंत जाऊन यावं या उद्देशाने आम्ही पहाटे 4 वाजता लवकर बाहेर पडलो. चांगलं उजाडलं होतं, पहाट होती त्यावेळेला आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि साधारण एक अर्धा पाऊण तासाचा प्रवास केल्यानंतर
तिथलं सीमेवरचं एक सर्वात शेवटचं मोठं गाव म्हणता येईल. त्याच्यापुढे छोट्या वस्त्या आणि वाड्या अशाच आहेत. तर ते नांगपांग नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या छोट्याशा गावात पहाटे 5च्या सुमारास मी आणि माझ्याबरोबर अमर परांजपे म्हणून परभणीतलेच एक कार्यकर्ते असे होते आणि आम्ही दोघंही त्या ठिकाणी पोहोचलो. गाडी नांगपांगमधनं जात होती आणि आमच्या डाव्या हाताला एक सरकारी शाळा दिसली. आणि साधारण सरकारी शाळा जशी असावी ग्रामीण भागातली त्या स्वरूपाचं चित्र होतं, की पत्र्याची शेड असलेली शाळा होती. कच्चं दरवाजे, बांधकाम असं होतं. मैदान होतं छोटंसं समोर आणि एका ग्रामीण भागातली छान छोटंसं मैदान असलेली अशी म्हणता येईल तसं 4 खोल्यांची टुमदार शाळा ती होती. आणि 5 सव्वा 5 झाले होते आणि आम्ही तिथून चाललो होतो. तेवढ्यात मला दिसलं, की त्या शाळेच्या आवारामध्ये काही शिक्षक, एक शिक्षक आणि काही विद्यार्थी असे योगासनं करतायत. एवढ्या पहाटे 5 वाजता तिथं योगासनं करायला कोण आलंय? म्हणून उत्सुकता मनामध्ये वाटली आणि आम्ही गाडी मागे घेतली आणि त्या ठिकाणी थांबवली आणि शाळेमध्ये आत गेलो. आम्ही कडेला उभा राहून बघत होतो आणि तिथले शिक्षक हे काही योगासनं करत होते आणि तिथल्या मुलांना पण ती योगासनं शिकवत होते. मला वाटलं पहिल्यांदा कुठल्यातरी सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता असेल आणि तो सकाळी कुठलातरी संस्कार वर्ग वगैरे घेत असेल आणि संस्कार वर्गामध्ये विद्यार्थ्यांना ते सगळं शिकवत असेल. थांबलो कडेला. त्यांनी त्यांचं योगासनाचा एक सेट जो होता, तो शिकवून पूर्ण केला आणि आम्ही कडेला थांबलोय म्हटल्यानंतर ते आमच्याशी बोलायला आले. आणि त्यांनी सांगितलं, की "माझं नाव सिंग आहे." बिहारमधले मूळचे होते आणि एक बिहारमधला शिक्षक हा भारताच्या सीमेवरती अ, गणित शिकवण्यासाठी त्या शाळेमध्ये गेलेला होता. आणि सरांशी बोलायला लागलो, की "काय शिकवता तुम्ही? काय मग शाळेची वेळ काय असते?" तर शाळा 9 वाजता भरते वगैरे सगळं सांगितलं. मग त्यांना म्हटलं, "ही सकाळी मुलं का बोलवली तुम्ही?" तर ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी माझ्या मनामध्ये कल्पना आली की मला योगासनं उत्तम येतात. माझी शाळेतली नेमणूक गणिताचा अध्यापक म्हणून आहे, पण मला योगासनं उत्तम येतात. तर मला असं वाटलं, की मी मुलांना योगासनं शिकवावीत." आणि मग मी माझ्या मुख्याध्यापकांपर्यंतकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, की "मला शारीरिक शिक्षणाच्या पीटीच्या तासाला योगा शिकवायची परवानगी द्या." तर आमचे मुख्याध्यापक म्हणाले, की तुमची नेमणूक गणित शिकवण्यासाठी झाली, तेवढं गणित शिकवण्याचं काम नीट करा तुम्ही. बाकी इतर विषयांच्या ह्याच्यात तुम्ही लक्ष घालू नका." मग मी ठीक आहे म्हटलं, परत आलो. काही दिवसानं परत मला वाटलं, की नाही मला योगासनं उत्तम येतात, तर मला योगासनं शिकवायलाच पाहिजेत त्यांना. मी परत मुख्याध्यापकांकडे गेलो, त्यांना विनंती केली. मुख्याध्यापक म्हणाले, की "नाही, ज्या ज्या शिक्षकाला जे काम दिलंय तेच त्यांनी करावं." मग मी असा विचार केला म्हणाले, की सगळ्या शाळेत तर काही हे शिकवणं मला शक्य नाहीये. पण मी राहतो शाळेच्या जवळ. गेली 20 वर्ष मी घरीच योगासनं करतोय नियमित आणि त्यांनी कुठलाही आधार न घेता शीर्षासन करून दाखवलं, मयुरासन करून दाखवलं. अशी जी अवघड कॅटेगरीतली आसनं आहेत, ती पण आम्हाला करून दाखवली त्या ठिकाणी. आणि म्हणाले, की 20 वर्ष मी हे करतोय, तर मला घरी करायच्या ऐवजी मी विचार केला, की आपण शाळेच्या आवारात येऊन व्हरांड्यात का करू नये? आणि मग मी वर्गावर्गात गेलो आणि मुलांना म्हटलं, की जे चालत सकाळी 5 वाजता शाळेत येऊ शकतात, अशांना मी योगासनं शिकवायची माझी इच्छा आहे. आणि मग शाळेच्या परिसरात 1 किलोमीटर, 2 किलोमीटर परिसरात राहणारी, चालत सायकलवरती येऊ शकणारी मुलं रोज सकाळी 5 वाजता ती 25-30 मुलं या शिक्षकांना भेटायला तिथे यायला लागली आणि छान पद्धतीनं योगासनं त्यांना शिकवत होते. मी त्यांना म्हटलं, की "हे कशासाठी तुम्ही जास्तीचं काम करताय?" ते म्हणाले, "नाही, पण मला असं वाटतं, की घरात मी एकट्यानं करण्यापेक्षा मी जर मुलांबरोबर केली, तर मी जे करतोय ते माझं काम, माझा अभ्यास जो आहे योगासनाचा, तो तर नियमितच चालू राहील. पण त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या बरोबरची जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना पण याचा काहीतरी लाभ होऊ शकेल, असा विचार करून मी हे सकाळचा वर्ग सुरू केलेला आहे आणि तो शाळेच्या वेळेपलीकडेच आहे. शाळेचा आवारात मी घेतो कारण ग्रामीण भागातली शाळा जशी असते त्याला काही कंपाउंड गेट असं काही नसतं. त्यामुळं ते खुलेपणानं वापरता येऊ शकतं आणि तिथं सकाळी गेली जवळ-जवळ वर्षभर ते म्हणाले, की मी हा वर्ग घेतोय आणि योगा डे यायच्या आधीच्या आसपास बहुतेक हा सगळा प्रसंग घडलेला होता. हा प्रसंग आठवत असताना मला असं वाटलं, की आज विचार करताना त्या मुख्याध्यापकांनी हे बरोबर केलं का चूक केलं? एखाद्या शिक्षकाला गणित शिकवण्यासाठी नेमणूक झालेली असताना क्रीडा विषय शिकवायला द्यायचा का नाही द्यायचा? मी त्या शिक्षकांना, त्या सिंग सरांना विचारलं, की "पण तुम्हाला हे करायची काय इच्छा झाली?" तर ते म्हणाले, "मला जे येतंय उत्तम, ते मला माझ्या मुलांना द्यायचं ही साधी माझी इच्छा आहे. त्यामुळे माझ्याजवळ जे उत्तम आहे, येतं आहे मला, जे कौशल्य असेल, जे ज्ञान माझ्याजवळ उत्तम असेल, ते मला समोरच्या मुलांना द्यायची मला तीव्र इच्छा निर्माण झाली आणि त्या इच्छेपोटी मी हा सकाळचा वर्ग सुरू केलेला आहे." अशी मला जे येतंय ते उत्तम देण्याची इच्छा
ही प्रेरणा मला वाटतं, की अध्यापकासाठीची पहिली महत्त्वाची प्रेरणा असते, की माझ्या जवळचं जे उत्तम आहे, ते ज्ञान असेल, कौशल्य असेल, एखादा त्याच्या पलीकडचा जो माझ्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू असेल, असं मला जे उत्तम येतंय, ते माझ्या समोरच्या इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचवणं, असं आतून वाटणं, असं आतून वाटणं जे आहे, त्या आतून वाटण्याला आपण प्रेरणा म्हणतो आणि मला एका ग्रामीण भागात भारत-चीन सीमेवरती असलेल्या एका छोट्या गावामध्ये बिहारमधनं अरुणाचलमध्ये गेलेल्या सरकारी नोकरीसाठी गेलेल्या शिक्षकाच्या मध्ये हा स्पार्क, ही प्रेरणा दिसून आली आणि त्या प्रेरणेचं दर्शन मला त्या दिवशी भारावून गेलं, की असं माझ्या जवळचं उत्तम आहे, ते मला विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. मग माझी नेमणूक गणित शिकवण्यासाठी झालेली असेल, नाहीतर कुठला विषय शिकवण्यात आल्यासाठी. आणि मला असं वाटतं, की असं आपल्याला उत्तम अध्यापकच व्हायचं असेल आणि आपल्यातलं उत्तम अध्यापकत्व जोपासायचं असेल, तर आपल्याला अशी प्रेरणा आतून धक्का द्यायला पाहिजे, की माझ्या जवळच्या उत्तमतेचं मला मुलांपर्यंत ते पोहोचवायचं आहे. मी अनेक शाळांमध्ये शिक्षक प्रशिक्षणाच्या निमित्तानं प्रवास करतो आणि त्या प्रवासात मी बघतो, की अनेक शिक्षक असे असतात, की ते वर्गामध्ये आणि शाळेमध्ये वेगळे असतात. ते शाळेमध्ये आणि समाजामध्ये वेगळे असतात. ते कप्पे करून जगतात. हे अतिशय उत्तम निवेदन करणारे शिक्षक असतात. अतिशय उत्तम वादन-गायन करणारे शिक्षक असतात. अतिशय उत्तम प्रगट वाचन करणारे शिक्षक असतात, की जे गावामध्ये उत्तम निवेदक, उत्तम वाचक, उत्तम कथाकार, उत्तम निरूपणकार म्हणून प्रसिद्ध असतात. पण त्या उत्तम कथाकथनातला, उत्तम गायनातला कुठलाही भाग ते शाळेत शेअर करायला तयार नसतात. त्यांचा स्नेहसंमेलनामध्ये सहभाग नसतो, की काही नसतं. ते पक्के असतात, की माझी नेमणूक अमुक विषय शिकवण्यासाठी झालेली आहे. त्याच्या पलीकडच्या गोष्टींशी मला काही देणं-घेणं नाहीये. पण माझ्या जवळचं जे उत्तम काहीतरी आहे कौशल्य, मला चांगलं बोलायला येतंय, मला चांगलं निवेदन करायला येतंय, मला चांगलं गाता येतंय, मला उत्तम कथा सांगता येते आणि माझ्या वर्गातले उत्तम कथा सांगणारी 2 मुलं आहेत. त्यांना मला कशी कथा सांगायची हे सांगायची इच्छा का होत नाही? उत्तम निवेदन करणारी 2 मुलं आहेत. त्यांना मला काहीतरी सांगायची इच्छा का होत नाही? मला उत्तम स्वयंपाक येतोय आणि वर्गात स्वयंपाक शिकायला किंवा करत असायला उत्तम इच्छा असलेल्या काही जण आहेत. त्यांना मला असं सांगावसं का वाटत नाही? असं बरेचदा असे कप्पे करून जगायला कसं येतं हा प्रश्न मला पडतो आणि असं आपल्याकडचं उत्तम देण्यासाठी असे कप्पे न करता आपण विद्यार्थ्यांसमोर मला वाटतं, की एक व्यक्तिमत्व म्हणून जायला पाहिजे. बरोबर आहे, की आपली नेमणूक बरेचदा कुठलातरी विषय शिकवण्यासाठी झालेली असते. पण आपण वर्गात जाताना मी ह्या विषयाचा शिक्षक असं जात नाही ना, मी एक व्यक्तिमत्व म्हणून मुलांसमोर उभा राहत असतो. आणि असं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला जर मुलांसमोर उभं राहायचं असेल, तर मला वाटतं, की आपल्या जवळचं जे काही आहे, ते उत्तम जे आहे, ते देण्याची इच्छा, कदाचित ते ज्ञान आणि कौशल्याच्या पलीकडचं असेल आणि असं ज्ञान कौशल्याच्या पलीकडचं आपल्यातल्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शन जेव्हा विद्यार्थ्यांना होतं, त्यावेळेला मला वाटतं, की तो विद्यार्थी आणि आपण एकमेकांशी जोडले जातो. आणि असं विद्यार्थी आणि आपण एकमेकांशी जोडले जायचं असेल, तर असं ज्ञान कौशल्याच्या म्हणजे विषय ज्ञानाच्या पलीकडच्या अनेक गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांबरोबर कराव्या लागतील आणि हे करण्यासाठी ची जी प्रेरणा आहे, ती आतून धक्का द्यावी लागते. आणि अशी सिंग सरांना त्या प्रेरणेनं आतून धक्का दिला, की ठीक आहे, मी गणित शिकवतो, पण ह्याच्या पलीकडचं पण मला काहीतरी द्यायला पाहिजे. आणि हे दिलं, तर मला वाटतं, की आपल्यातल्या प्रेरणेच्या दिशेनं आपला काहीतरी प्रवास सुरू होऊ शकेल. प्रबोधिनीमध्ये आम्ही दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला अध्यापकांची शिबिरं घेतो आणि त्या शिबिरामध्ये काही विषय अध्यापनाची सत्र असतात, काही कौशल्य परिचयाची सत्र असतात, काही तांत्रिक सत्र असतात, नियोजनाची सत्र असतात, पण अनेक सत्र ही अनुभव कथनाची असतात. म्हणजे एखादा जुना अध्यापक असेल, समाजात काम करणारी व्यक्ती असेल, ती येते आणि त्यांचं काम असेल, त्यांनी शिक्षक म्हणून केलेले वेगवेगळे प्रयोग असतील, असे सगळे प्रयोग हे शिक्षकांसमोर मांडले जातात. आणि मला आठवतंय मी जेव्हा 99 साली पहिल्यांदा प्रबोधिनीत अध्यापक म्हणून आलो होतो, त्यावेळेला असंच एक शिबिर अध्यापकांसाठी योजलं होतं आणि त्या शिबिरात एक शिक्षिका अनुभव कथनासाठी म्हणून आलेल्या होत्या. पुण्यात पूर्वी गरवारे महाविद्यालयामध्ये अध्यापन करणाऱ्या वनस्पतीशास्त्राचं अध्यापन करणाऱ्या हेमाताई साने ह्या शिक्षिका ज्या आजही तुम्ही YouTubeवरती सर्च दिलात तर त्यांच्या नावाचे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील. वनस्पतीशास्त्राचा उत्तम अभ्यास आहे, पुराणशास्त्राचा उत्तम अभ्यास आहे, मूर्तिशास्त्राचा उत्तम अभ्यास आहे. असा बहुविध अभ्यासक आणि पुण्याच्या भर वस्तीत निसर्गाच्या कुशीत राहणारं व्यक्तिमत्व आहे.
आणि त्या आल्या होत्या. दिसायला व्यक्तिमत्व बघितलं तर व्यक्तिमत्वाचे जे ठळक पैलू आहेत, त्या ठळक पैलूचा कुठलाच प्रभाव समोरच्यावरती पडणार नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. त्यामुळे उंची, आवाज या सगळ्या ज्या गोष्टी असतात समोरच्यावरती प्रभाव टाकणाऱ्या, तशा पद्धतीचं काही नव्हतं. पण त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर मात्र त्या शिक्षिका म्हणून काय आहेत याचं दर्शन व्हायला सुरुवात झालं. त्या वनस्पतीशास्त्राच्या अतिशय प्रसिद्ध शिक्षिका होत्या आणि अनेक वर्ष गरवारे महाविद्यालयात त्यांनी शिकवले आणि त्यांच्याबरोबर हेरिटेज वॉक करणं असेल, मंदिरं समजून घेणं असेल, वनस्पती, वृक्षांचं ओळख करून घेणं असेल, अशा अनेक निमित्तानं मी त्यांच्याबरोबर हिंडलोय आणि एका शिक्षकानं काय करायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे याचं जिवंत दर्शन त्या होत्या आणि त्या शिबिरामध्ये आल्या आणि त्यांनी सुरुवातीलाच आम्हाला प्रश्न विचारला. आम्ही त्या शिबिरामध्ये बरेच जण नवीन होतो आणि त्यांनी नवीन अध्यापक बघितल्यानंतर ते म्हणाले, "मी सुरुवातीला तुम्हाला काही प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांचा तुम्ही विचार करा आणि मगच तुम्ही तुमच्यातल्या अध्यापक म्हणून तुम्ही काय करू इच्छिता याची उत्तरं तुम्हाला आपोआपच मिळत दिसतील." आणि मला ते 3 प्रश्न अध्यापकाच्या प्रेरणेच्या दृष्टीनं महत्त्वाचे वाटतात आणि अध्यापकाची प्रेरणा कृतिशील होऊन उपक्रमशीलतेमध्ये रूपांतरित व्हायची असेल. त्यामुळं नुसती प्रेरणा असून वाटत नाही. आतून इच्छा झाली तर ती बऱ्याचदा भाकड इच्छा असते. पण आतून निर्माण झालेली इच्छा जेव्हा कृतिशील होते, त्यावेळेला ती उपक्रमशीलतेमध्ये रूपांतरित होते आणि शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करायला लागतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करण्यासाठी अध्यापकांनी 3 प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजेत, असं त्यांनी त्या व्याख्यानामध्ये सांगितलं. आणि त्यांनी पहिला प्रश्न आम्हाला विचारला, की "डू यू लव्ह युअर सब्जेक्ट?" तुमचं तुमच्या विषयावरती प्रेम आहे का? हा प्रश्न पण खरे बरेचदा विचारावा असाच आहे खरं. प्रथम दर्शनी असं वाटतं, की हा प्रश्न काय आहे? म्हणजे मी ग्रॅज्युएशन केलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. पण अनेक शिक्षक मला माहिती आहेत, की त्यांचं त्या विषयाशी नातं काय आहे? असे प्रश्न त्यांच्याकडे बघितलं, त्यांच्याबरोबर राहिलं तर वाटावेत असेत. पण त्यांनी हा प्रश्न विचारला आणि त्या म्हणाल्या, की हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि हा प्रश्न महत्वाचा अशासाठी आहे, की शिक्षकाचं त्या विषयाशी असलेलं नातं हे औपचारिक शिक्षक होण्यासाठी पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण शेवटी आपली विद्यार्थ्यांबरोबरचा जो संवाद सुरू होतो, तो संवाद कशातून सुरू होतो? तर संवाद हा विषयाच्या माध्यमातनं सुरू होतो आणि विषय शिकवणे, एखादं पुस्तक शिकवणे हे निमित्त आहे आणि ह्या निमित्तावरनं विद्यार्थ्यांबरोबर आपला संवाद सुरू होतो आणि हे निमित्त फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपली विषयातली गुंतवणूक, आपल्या विषयाशी असलेले नातं हे फार महत्वाचं आहे. असे अनेक शिक्षक मला महाराष्ट्रभरात, भारतभरात प्रवास करताना भेटतात, की ते त्या विषयामध्ये अतिशय उत्तमतेनं गुंतलेले असतात. त्यांच्याकडे दरवेळेला काहीतरी गेल्यानंतर नवीन सांगण्यासारखं असतं. नवीन त्यांनी वाचलेलं असतं, नवीन काहीतरी कृती करून बघितलेल्या असतात. आणि असे शिक्षक त्यांचं विषयावरती नितांत प्रेम आहे आपल्या, हे फार महत्वाचे आहेत. म्हणजे मला लगेच उदाहरण द्यायचं झालं तर पुण्याच्या रमणबाग शाळेमध्ये एक मोहन शेटे नावाचे शिक्षक आहेत. आणि तुम्ही शेटे सरांबरोबर गेलात तर तुमच्या लक्षात येतं, की ते आणि इतिहास हे काही वेगळे नाहीयेत. म्हणजे ते दर रविवारी मुलांसाठी हेरिटेज वॉक आयोजित करतात. आणि मला आठवतंय एकदा मी माझा मुलगा त्यांच्याबरोबरच तिथं त्यांच्या शाळेत शिकतो आणि आम्ही एक दिवशी रविवारी पुण्यामध्ये शिवाजीनगर ते पुणे विद्यापीठ या रस्त्यावरती एक चाफेकर बंधूंचा पुतळा आहे, की ज्या ठिकाणी रँडचा वध त्यांनी केला. आणि रात्री 8 वाजता अतिशय गर्दी असताना रस्त्यावरती एक 50 पालक आणि त्यांची मुलं आणि शेटे सर त्या भर गर्दीमध्ये चाफेकरांची गोष्ट सांगत होते आणि ते पालक आणि विद्यार्थी रंगून गेले होते. शाळेच्या पलीकडे जाऊन सरांनी बोलवलंय म्हणून विद्यार्थ्यांची रविवारी पाहिजे त्या वेळेला यायची तयारी असते. कारण तो सर आणि ते विषय असे पक्के बांधलेले आहेत. अनेक शिक्षक तुम्हाला पण माहिती असतील, की ज्यांच्याकडे काहीतरी नवीन त्या विषयातलं असतं. म्हणजे मला अनेक विज्ञानाचे शिक्षक माहिती आहेत, की ते दरवेळेला गेल्यावर काहीतरी नवीन प्रयोग, नवीन खेळणं, त्यांनी एखादी संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करून दाखवलेली असते आणि ते दाखवतात गेल्यानंतर, "हे बघा, हे मला नवीन सुचलंय." आणि असं नवीन सुचलेलं दाखवलं, की ते त्या विषयात किती गुंतलेले आहेत, ती संकल्पना वरती किती विचार करतायत, ती संकल्पना मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी किती विचार करतायत, हे लगेच लक्षात येतं. आणि असं विषयाबद्दलचं प्रेम हे फार महत्वाचं आहे. आणि बरेचदा असं घडतं, की अनेक शिक्षक असे असतात, की ते विषयाबद्दल त्यांच्या मनात प्रेम आहे का? त्या विषयात गुंतलेले आहेत का? असा प्रश्न पडतो. म्हणजे अनेक शिक्षकांबरोबर जेव्हा संवाद करतो आणि वाचन कौशल्याचे वर्ग घेतो आणि मी भाषा शिक्षकांना विचारतो, "तुमच्या घरात किती पुस्तकं आहेत?" तर मला अनेक शिक्षक माहिती आहेत, की ज्यांच्या घरी ते भाषा शिक्षक असून पण त्यांच्याकडं एक 5 कादंबऱ्या, 5 कथासंग्रह, 5 काव्यसंग्रह असं काही नाही. असं नसेल, तर तुमचं आणि त्या विषयाचं नातं हे स्पष्ट नाही होत.
एक स्वतःचं संग्रहालय असायला पाहिजे पुस्तकांचं आपल्या विषयाचं. यातून आपलं त्या विषयामध्ये असलेली गुंतवणूक ही दिसते आणि त्या विषयातला अभ्यास हा आपल्याला त्या दिशेनं पुढे नेतं. आणि हे नातं खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. मी अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू पॅनलवरती जातो आणि मुलाखती घेतो. आणि मुलाखती घेत असताना शिक्षकांना प्रश्न विचारला जातो, की तुमचं वाचन काय आहे? तुम्ही काय करता? छंद काय आहे? तर मी असंच एका पॅनलवरती होतो आणि एक संस्कृतच्या इंटरव्ह्यूसाठी एक शिक्षिका आल्या आणि त्या मला म्हणाल्या, की "सर काय माझी 3-4 वर्षाची गॅप आहे प्रेग्नन्सीमुळं आणि मग मी आजच इंटरव्ह्यूला आले." तर मी म्हटलं, "ठीक आहे." मग जनरल गप्पा झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, की "तुमचं नाव काय आहे?" तर त्यांनी त्यांचं नाव सांगितलं आणि मग मी त्यांना म्हटलं, "तुमचं नाव आकारांत आहे, इकारांत आहे, उकारांत आहे, काय आहे?" तर त्या म्हणाल्या, "सर 3 वर्षाची गॅप आहे." मी त्यांना म्हटलं, "अहो माझा 10वी नंतर भाषेशी संबंध नाही, तरी मला नाव समोरचं हे अकारानं का उकारानं का इकारानं संपतं हे कळतं. त्याला गॅप असायचा काय संबंध आहे?" असं अनेकदा दिसतं शाळेमध्ये, की त्या विषयातली गुंतवणूक ही कमी पडते आणि अशी गुंतवणूक असलेला शिक्षक असेल, तर मला वाटतंय, की ती त्याच्यामधली प्रेरणा ही त्या मला विषयाचं दर्शन मुलांना घडवायचं आहे. मग तो त्याच्यासाठी प्रयोग करतो, त्याच्यासाठी सहली आयोजित करतो, त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जातो शिबिरं. कारण त्याच्यामध्ये एक तीव्र तळमळ असते, की तो विषय माझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे विषयाबद्दलची शिक्षकाची आवड ही प्रेरणेमध्ये रूपांतरित होते आणि ती पुढे उपक्रमशीलतेमध्ये रूपांतरित होते. दुसरा प्रश्न हेमाताईंनी त्या व्याख्यानमालेमध्ये आम्हाला विचारला, ते म्हणजे डू यू लव्ह युअर प्रोफेशन? तुमच्या व्यवसायावरती किंवा तुम्ही जे काम करताय, त्या काम करण्यावरती तुमचं प्रेम आहे का? तुम्ही शिक्षक म्हणून किती गुंतलेले आहात तुमच्या ह्याच्यामध्ये? आणि खरंच हा प्रश्न बरेचदा पडू शकतो. कारण अनेक वेळेला शिक्षक होणं हा शेवटचा चॉईस म्हणून घेतलेला असतो. पण जरी असलं तरी आपल्याला 30 वर्ष आता तेच काम करायचंय. त्यामुळे शिक्षक होणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे विषयातली गुंतवणूक, माझे शिक्षक म्हणून व्यवसायातली गुंतवणूक. कारण विषयात तज्ञता असली तरी तो विषय पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला त्या कंटेंटवरती बरंच प्रोसेसिंग करावं लागतं आणि अध्ययन अनुभवांमध्ये ते रूपांतरित करावं लागतं. असं विषय ज्ञान अध्ययन अनुभवांमध्ये रूपांतरित करणं, हे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये किती गुंतलेले आहात, तुम्ही शिक्षक म्हणून किती एक स्वतःमध्ये गुंतलेला आहात, याच्यावरती अवलंबून असतं आणि अशा अध्ययन अनुभवांमध्ये रूपांतरित करायचं असेल, तर आपल्याला शिक्षक म्हणून सतत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा विचार करत राहावं लागतं. आणि असा अध्ययन प्रक्रियेचा विचार करत राहिला, तर मला वाटतं की आपल्यातल्या प्रेरणेला आपण धक्का देऊ शकतो, प्रेरणा आपल्यातली विकसित करू शकतो. आणि असं स्वतःमध्ये, विषयामध्ये आणि शिक्षक या भूमिकेमध्ये गुंतवून राहणं, हे फार महत्वाचं आहे आणि ही गुंतवणूक आपल्यातल्या प्रेरणेला सतत चालना देते. प्रबोधिनीमध्ये आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि या शैक्षणिक उपक्रमांचा जो महाराष्ट्रभर विस्तार झाला, त्या विस्ताराचे प्रणेते पोंक्षे सर हे याचं एक उदाहरण होते. मला अगदी शेवटच्या दिवसातला एक प्रसंग आठवतोय, की स्टुडिओमध्ये कुठल्यातरी व्हिडिओचं रेकॉर्डिंग सर करत होते. त्यांची केमोथेरपीची ट्रीटमेंट चालू होती आणि तरी ते रेकॉर्डिंगसाठी आले होते आणि तशी ताकद नव्हती. रेकॉर्डिंग त्यांनी पूर्ण केलं आणि बाहेर त्यांच्या कक्षामध्ये बसण्यासाठी म्हणून ते उठून चालत यायला लागले आणि चालत येताना ते म्हणाले, की "नाही कोणाच्या आधाराची गरज नाही, माझा मी चालत येतो." आणि आमच्या स्टुडिओमध्ये कार्पेट घातलेलं आहे आणि स्टुडिओच्या बाहेर आल्यानंतर गुळगुळीत फरशी आहे आणि सर स्टुडिओतनं बाहेर आले आणि बाहेर फरशीवर आल्यानंतर पाय टाकल्यानंतर त्यांचा पाय थोडा सरकला आणि सरकल्यानंतर थोडा तोल गेला. ते उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर तोल गेल्याबद्दल काही बोलले नाहीत. ते म्हणाले, "अरे, इतके वर्ष मी विज्ञान शिकवतो आणि विज्ञानामध्ये शिकवतो, की माध्यम बदलल्यानंतर गतीमध्ये आणि दिशेमध्ये काहीतरी बदल होतो. स्टुडिओतला जी फरशी होती त्या ठिकाणी कार्पेट असल्यामुळं त्यानं मिळणारा रिस्पॉन्स वेगळा होता आणि बाहेरची गुळगुळीत फरशी वेगळी आहे आणि माझ्या लक्षात आलं नाही आणि हे माध्यम बदल मी इतके वर्ष शिकवतोय आणि मला आता लक्षात आलं, की त्यामुळे अगदी शेवटी पण मला हा अनुभव आता माझ्याबाबत घडलेली जी गोष्ट आहे, ती पण शैक्षणिक अनुभव आहे, की ज्या ठिकाणी तो काचेच्या ग्लास स्लॅबचा जो प्रयोग असतो, की त्या प्रयोगात आपण बघतो, की प्रकाश किरण हवेमधनं त्या ग्लास स्लॅबमध्ये जातो आणि पलीकडनं बाहेर पडतो. तेव्हा त्याची दिशा बदलतो. त्या टाचण्या लावून वगैरे आपण तो सगळा प्रयोग करतो आणि माध्यमामध्ये बदल होतो. दिशेमध्ये आणि गतीमध्ये हे आपल्याला माहिती आहे आणि एका छोट्या उदाहरणातनं त्यांनी ते तिथल्या तिथं आम्हाला दाखवून दिलं.
त्यामुळे एका बाजूला विषय ज्ञान, विषय तज्ञता आणि माझ्या आजूबाजूला जे जे घडतंय त्या घडलेल्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना मी त्याचं कसं दर्शन घडवू शकेल याची तीव्र तळमळ म्हणजे शिक्षक या भूमिकेमध्ये असलेली त्यांची गुंतवणूक. असे अनेक शिक्षक आपल्याला दिसतील की ते सतत शिक्षक या भूमिकेमध्ये गुंतलेले असतात आणि असं शिक्षक या भूमिकेमध्ये गुंतलेलं असणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे दुसरा प्रश्न त्यांनी आम्हाला जो विचारला होता तो मला फार महत्वाचा वाटतो की टू डू युअर लव्ह युअर प्रोफेशन. हेमाताईंनी आम्हाला तिसरा प्रश्न विचारला तो म्हणजे विषयामध्ये गुंतवणूक आहे, शिक्षक म्हणून मला काम करायला आवडतं, विषय शिकवायला आवडतो. त्यांनी प्रश्न विचारला पण तुम्हाला मुलांबरोबर काम करायला आवडतं का? अनेक शिक्षक असतात ते उत्तम विषय तज्ञ असतात, उत्तम विषय शिकवतात, पण वर्गात गेल्यानंतर विषय शिकवणं माझं काम आहे. त्याच्या पलीकडे मुलाला काय अडचण आहे, त्याच्या काय अडचणी आहेत, कशामुळे त्याला शिकायला येतंय, कशामुळे त्याला समजत नाहीये, त्याचे घरचे काही प्रश्न आहेत का, वर्गात त्याचं कोणाशी भांडण झालंय का, त्यामुळे त्याचं लक्ष नाही का, असं मुलांशी काही देणं घेणं नसतं. पण विषयामधली गुंतवणूक, शिक्षक या भूमिकेशी असलेलं आपलं नातं, याच्या पलीकडे जाऊन मुलांमधली गुंतवणूक ही फार महत्वाची आहे. आणि ह्या 3 प्रश्नांचा जेव्हा आपण एकत्र विचार करतो त्यावेळेला मला वाटतं की शिक्षक म्हणून आपण एका भूमिकेच्या दिशेनं आपल्यातली प्रेरणा जागृत ठेवण्यासाठी नक्की काम करू शकतो. असं विषयामध्ये, शिक्षक या भूमिकेमध्ये आणि मुलांमधले असलेली गुंतवणूक आपल्याला एका चांगल्या अध्यापकाच्या दिशेनं, आपल्यातला अध्यापकत्व फुलवण्याच्या दिशेनं पुढे नेते. एक छोटासा व्हिडिओ आपण बघूया की त्या व्हिडिओमध्ये असा एक शिक्षक त्या विद्यार्थ्यांमध्ये कसा गुंतलेला आहे, त्या विषयामध्ये किंवा त्या शिक्षक या भूमिकेमध्ये कसा गुंतलेला आहे याचं आपल्याला दर्शन होऊ शकेल. एक छोटासा 5 मिनिटाचा व्हिडिओ आपण बघूया की ज्याच्यात या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला कदाचित दृश्य रूपामध्ये मिळतील. आपण व्हिडिओ बघूया.ความปรารถนาดีใช้ความเมตตาปราณีคอยชี้หนทางเดินให้ร้อยเหนื่อยพันหนักกลั่นเป็นรักและห่วงใยเพื่อทำหน้าที่ยิ่งใหญ่เป็นคนผู้ให้วิชาทุ่มเทเพื่อสิทธิ์จากจิตวิญญาณของครูแสนเทียนเพื่อการเรียนรู้ยังสู้ยังส่งเรื่อยมาให้สิทธิ์ถึงฟังด้วยแรงหวังแรงศรัทธาเหนื่อยกายและใจทว่าเป็นสุขอยู่ทุกนาทีความภูมิใจมิได้อยู่ในพานไหว้ครูแต่อยู่ในวันที่รู้ว่าสิทธิ์นั้นไปได้ดีเรือจ้างลำแกร่งยังพายสุดแรงที่มีพ่อพิมพ์แม่พิมพ์วันนี้ยังพิมพ์คนดีสุดแรงหัวใจทุกคนคือสิทธิ์ตลอดชีวิตของครูถ้อยคำชื่นชมเชิดชูไม่ต้องให้ครูก็ได้รู้ถูกรู้ผิดมีชีวิตที่สดใสสิ่งนั้นที่ครูฝันใฝ่เพื่อเป็นแรงใจให้ครูไ
ชิดชูไม่ต้องให้ครูก็ได้รู้ถูกรู้ผิดมีชีวิตที่สดใสสิ่งนั้นที่ครูฝันใฝ่เพื่อเป็นแรงใจให้ครูรู้ถูกรู้ผิดมีชีวิตที่ก้าวไกลเป็นคนที่ดีให้ได้นั่นคือรางวัลให้ครูทุ่มเทเพื่อสิทธิ์จากจิตวิญญาณของครูแสงเทียนเพื่อการเรียนรู้ยังสู้ยังส่องเรื่อยมาให้สิทธิ์ถึงฟังด้วยแรงหวังแรงศรัทธาเหนื่อยกายและใจทว่าเป็นสุขอยู่ทุกนาทีคุณครูคะความภูมิใจไม่ได้อยู่ในพานไหว้ครูแต่อยู่ในวันที่รู้ว่าสิทธินั้นไปได้ดีเรือจ้างลำแตรยังพายสุดแรงที่มีพ่อพิมพ์แม่พิมพ์วันนี้ยังพิมพ์คนดีสุดแรงหัวใจทุกคนคือสิทธิ์ตลอดชีวิตของครูถ้อยคำชื่นชมเชิดชูไม่ต้องให้ครูก็ได้รู้ถูกรู้ผิดมีชีวิตที่สดใสสิ่งนั้นที่ครูฝันใฝ่เพื่อเป็นแรงใจให้ครูรู้ถูกรู้ผิดมีชีวิตที่ก้าวไกลเป็นคนที่ดีให้ได้นั่นคือรางวัลให้ครู ही फिल्म मी बरेच वेळा अनेक ठिकाणी अध्यापकत्वासाठी जेव्हा बोलतो त्यावेळेला वापरतो. एक शिक्षिका आणि तिचं मुलांबरोबर असलेलं नातं, मुलांच्या प्रश्नांबद्दल तिला असलेली जाण, या सगळ्याच्याच दृष्टीनं हा व्हिडिओ अतिशय वेगळ्या प्रकारचं आपल्याला आतून हलवणारा असा व्हिडिओ आहे. काल आदित्यदादाच्या बोलण्यामध्ये आलं होतं, की शिक्षक, गुरु, आचार्य, मार्गदर्शक, प्रशिक्षक अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं आपल्या भूमिकांसाठी अनेकदा वापरली जातात. आणि अशी वेगवेगळी नावं जी आहेत, ती नावं अशी ह्या 3 प्रश्नांच्या दृष्टीनं जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला मला असं वाटतं, की अजून एका मुद्द्याचा आपल्याला एकत्र विचार करायला पाहिजे. तो म्हणजे आपण ह्या तिन्हीमध्ये किती गुंतलेलो आहोत. आपण विषयामध्ये, आपण शिक्षकत्वामध्ये आणि आपण मुलांमध्ये किती गुंतलेलो आहोत. त्यामुळे अलीकडं इंटेलिजन्स कोशंट, इन्व्हॉल्वमेंट कोशंट असे वेगवेगळ्या प्रकारचे कोशंट असा शब्द वापरला जातो. तर मी बरेचदा अलीकडे विचारतो अनेक ठिकाणी, की इन्व्हॉल्वमेंट कोशंट, शिक्षकाचा इन्व्हॉल्वमेंट कोशंट कसा मोजायचा? किंवा कसा बघायचा? किंवा आपलं आपण कसं तपासायचं आपली इन्व्हॉल्वमेंट काय आहे? आपण उद्या परवा त्याच्यावर अजून विचार करणार आहोत. पण आपली इन्व्हॉल्वमेंट काय आहे, हीच आपली प्रेरणा काय आहे हे दर्शवतं. आणि असा आपला इन्व्हॉल्वमेंट कोशंट हा फार महत्वाचा आहे. आणि ही इन्व्हॉल्वमेंट आपली प्रेरणा जागृत करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करायला येतात. आपली वाचनातनं प्रेरणा जागृत होऊ शकते, प्रवासातनं प्रेरणा जागृत होऊ शकते, अभ्यासातनं प्रेरणा जागृत होऊ शकते. आणि असंच एक आवडतं माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये मला कायम दरवर्षी मी शिक्षक शिबिरामध्ये एका पुस्तकाचं वाचन करतो. आम्ही त्या पुस्तकाबद्दल चर्चा गटामध्ये करतो. कदाचित ह्या आजच्या मीटिंगमध्ये पण मला असे काही चेहरे दिसतायत, की त्यांनी कधीतरी अशा प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी घेतलेला आहे. आणि जोनाथन नावाचा एक पक्षी आहे आणि तो शिक्षक म्हणून काय पद्धतीनं विकसित होत जातो याचं वर्णन करणारी ती सगळी कथा आहे. आणि त्या कथेमधलं एक वाक्य आहे. त्या वाक्यातला एक शब्द सत्य हा शब्द आहे, त्याच्या जागी मी ज्ञान हा शब्द टाकलाय. पण शिक्षकाची भूमिका आपल्याला आपली प्रेरणा जागृत करायची असेल,
तर आपल्याला कायम या वाक्याचा विचार करायला पाहिजे, की आपल्याला जो ज्ञानाचा कवडसा गवसला आहे, तो ज्ञान जगण्याची किंवा ज्ञान मिळवण्याची इच्छा असलेल्याला आपण देतो का तो? त्यामुळे शिक्षकत्वाची भूमिका काय? शिक्षक होणं म्हणजे काय? सोपं आहे खरं. म्हणजे त्याची प्रेरणा काय? मला जे येतंय ते दुसऱ्याला सांगणं. सिंग सरांची भूमिका काय होती? मला जे येतंय ते दुसऱ्यांना सांगणं. मला जे येतंय ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं. शेटे सरांची भूमिका काय होती? पोगचे सरांची भूमिका काय? असंख्य नावं घेऊ शकेन मी, की जे उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत, की त्यांची भूमिका काय आहे? मला जे येतंय ते समोरच्यापर्यंत मला पोहोचवायचं आहे आणि मला वाटतंय, की हीच गोष्ट आपल्यातली प्रेरणा जागृत करण्यासाठी आणि प्रेरणा प्रवाहित करण्यासाठी महत्त्वाची आहे. आणि असं प्रेरणा जागरण आणि प्रेरणा संक्रमण कसं होतं या दृष्टीनं आपण थोडा या सत्राच्या पुढच्या मांडणीमध्ये विचार करूया. अनेक ठिकाणी तुम्ही शाळांमध्ये तुमच्या शाळांमध्ये पण बघत असाल किंवा तुम्ही पण प्रवास वेगवेगळ्या ठिकाणी करत असाल, त्यावेळेला तुम्हाला दिसेल, की शाळेत काही उत्साही मंडळी असतात आणि काही मंडळी अगदी स्थितप्रज्ञ किंवा कशाशी देणं-घेणं नसलेली, स्थितप्रज्ञ हा शब्द पण वापरून कशाशी काही देणं-घेणं नसलेले असे पण शिक्षक असतात. त्यामुळं असे प्रेरणासंपन्न शिक्षक आणि ज्यांची प्रेरणा कमी आहे, ज्यांच्या प्रेरणेला धक्का मारायची गरज आहे, असे शिक्षक यांची काय लक्षणं असू शकेल? तर पहिलं आहे ते इंटरेस्ट, काहीतरी गुंतवणूक. हे पहिलं लक्षण आहे, की त्याला उत्सुकता असते. समोरच्यातनं काय आपल्याला मिळू शकेल, काय घडतंय आजूबाजूला याच्याबद्दलची प्रचंड उत्सुकता असणं, हे प्रेरणा असलेल्याचं अतिशय उत्तम लक्षण आहे. ऑल्वेज स्ट्रायव्हिंग टू डू समथिंग, सम मोर. मला आठवतंय, की आम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये राहतो आणि तिथं वासुदेव सर म्हणून एक शिक्षक आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही प्रकल्प पद्धतीबद्दल काम करतो. आणि त्यांच्याबरोबर बोलताना त्यांना म्हटलं, की "सर हे असं करायचंय आपल्याला." "हो जाएगा सर." म्हणजे लगेच ते तयारच असतात. "हो जाएगा सर." आणि हे लगेच त्यांच्यातलं लक्षण आहे ना, ती त्यांच्यातली प्रेरणा लगेच त्यांची उत्साह हा लगेच दाखवते. त्यामुळे गुंतवणूक ही फार महत्वाची आहे. गुंतवणूक, उत्साह याच्याबरोबर अजून एक प्रेरणासंपन्न व्यक्तीचं महत्वाचं लक्षण जे आहे, ते म्हणजे ते उद्दिष्टाशी पक्के बांधलेले असतात, फोकस असतात ते. आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचंय, कशावरती लक्ष केंद्रित करायचंय, ते कशा पद्धतीनं करायचंय याच्याबद्दल मनामध्ये अतिशय स्पष्ट विचार त्यांच्यामध्ये असतात. त्यामुळे ते फोकस असतात, डिस्ट्रॅक्टेड नसतात, कुठल्याही गोष्टीनं विचलित होत नाहीत. त्या ठरवलेल्या मार्गानं, ठरवलेल्या गोष्टीच्या दिशेनं त्यांचा प्रवास अतिशय उत्तमतेनं चालू असतो. म्हणजे अनेक शिक्षक तुम्ही गेल्या वर्षभरात पण बघितले असतील आणि काल दादाच्या बोलण्यात पण आले, की कोविडची परिस्थिती आहे, मुलं घरात आहेत, काय करायचं? पण ते फोकस होते. आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायचंय, मुलं शिक्षणापासून दूर राहणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आणि मग काहींनी WhatsAppवरती केलं, काहींनी घरी जाऊन नोट्स सर्क्युलेट केल्या, काहींनी माईकवरनं गावात मुलांना गोष्टी सांगायला सुरुवात केली, वर्तमानपत्र वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे ते फोकस होते, की आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला मुलांबरोबरचा संवाद जो आहे, तो संवाद चालू ठेवायचा या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पण. अशी संवाद चालू ठेवणं हे एक फोकस असल्याचं लक्षण आहे. त्यामुळे असे शिक्षक अतिशय त्यांच्या उद्दिष्टाशी बांधलेले असतात. प्रेरणासंपन्न व्यक्ती मगाशी म्हटलं तसं ही प्रेरणा कृतिशील होते, तेव्हा ती उपक्रमशीलतेमध्ये रूपांतरित होते. आणि आपल्याला फक्त प्रेरणा संपन्न असून चालत नाही, तर आपल्याला उपक्रमशील असावं लागतं. कारण नुसती प्रेरणा असून स्वस्थ बसूच शकत नाही प्रेरणा संपन्न असलेला माणूस. तो कृती करतच असतो. त्यामुळे असा उपक्रमशील शिक्षक जो असतो, त्याला उपक्रम चांगल्या पद्धतीनं करायचे असतील, तर त्याचा अतिशय उत्तम संवाद असावा लागतो आणि तो आपल्या शाळेच्या नेत्याबरोबर, संस्थाचालकांबरोबर, पालकांबरोबर, बरोबरच्या शिक्षकांबरोबर अतिशय उत्तम संवाद असणं हे प्रेरणासंपन्न शिक्षकाचंच लक्षण आहे. कारण त्या उत्तम संवादातूनच उत्तम उपक्रमांची निर्मिती होत असते. त्यामुळं आपला विकास आणि आपला वर्ग ह्याचं अतिशय उत्तम नातं. म्हणजे मी नवीन काहीतरी शिकतोय ते माझ्या वर्गाशी मला जोडून घेता येणं. हे सहज अशा शिक्षकांना जमत असतं. त्यामुळे ते फोकस असतात. अशी अनेक लक्षणं आपल्याला सांगता येतील, की ज्या लक्षणांच्या सहाय्यानं आपल्याला प्रेरणासंपन्न व्यक्तीचं दर्शन होऊ शकेल आणि ज्याच्या प्रेरणेला थोडी धक्का द्यायची गरज आहे, अशा व्यक्ती पण आपल्याला दिसू शकतील आणि ह्या आपल्या आजूबाजूला असतात. आणि आता म्हटलं असं, की प्रेरणा ही कृतिशीलतेमध्ये जेव्हा रूपांतर होते, तेव्हा ती खरी प्रेरणा असते. आणि अशी उपक्रमशील, कृतिशील प्रेरणा समोर घेऊन पुढं कसं जायचं याच्याबद्दलच्या काही उपक्रमांचा विचार आपण पुढच्या टप्प्यामध्ये करूया. त्यामुळं आपल्याला काय-काय करता येऊ शकेल याच्याबद्दल आपण आता थोडा विचार करणार आहोत. त्यामुळे कृतिशील प्रेरणा ही उपक्रमशीलतेमध्ये रूपांतरित होते आणि उपक्रमशील शिक्षक जो असतो तो प्रेरणा संपन्नच असतो म्हणून तो उपक्रम करत असतो. कशा-कशाबद्दलचे उपक्रम शिक्षक करतात तर
करू शकतात किंवा करतात असं मी जेव्हा प्रवासामध्ये बघतो. त्यामुळं अनेक शिक्षक वर्षभरात मी साधारण 500-1000 शिक्षकांशी तरी माझा संवाद होतो आणि त्या संवादामध्ये मला दिसतं, की अनेक शिक्षक आपल्या अध्यापनाच्या विषय अध्यापनाबद्दल अतिशय उपक्रमशील असतात आणि आपला विषय मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या वेगवेगळ्या कृती ते डिझाइन करत असतात. त्यामुळं उपक्रमशीलता पहिली उपक्रमशीलतेचं क्षेत्र आहे. ते विषय अध्यापन, आपलं दैनंदिन अध्यापन ते वर्गातलं असेल किंवा वर्गाबाहेर विद्यार्थ्यांना आपल्या विषयाचं दर्शन घडवणं असेल. आणि असं दर्शन घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सतत सुचत राहावे लागतात आणि हे उपक्रम सुचणं हे फार महत्वाचं आहे. होईल आमचे निगडीच्या शाळेतले शिवराज दादा आहेत आणि शिवराज दादा असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असतात. हे गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमध्ये त्यांनी परिसर अभ्यास, आपापल्या घरी राहू आणि परिसर अभ्यासू असं एक सूत्र घेतलं होतं आणि ते मुलांबरोबर परिसरातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा वर्षभरात अभ्यास करत होते. म्हणजे त्यांनी पक्षी बघितले मुलांबरोबर, त्यांनी प्राणी बघितले, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितली, कीटक बघितले, एवढंच काय आकाशातले ढग देखील बघितले. आणि असं मुलांना घरी राहून पण कृतीशील ठेवायला येऊ शकतं. कारण शिक्षकातली उपक्रमशीलता ही त्याला स्वस्थ बसून देत नाही आणि ही उपक्रमशीलता विषयाबद्दल मुलांना कृतीशील ठेवण्यासाठी असते. आणि असं कृतीशील अध्यापनाकडे जायचं असेल, तर वर्गात आपल्याला उपक्रमशील असायलाच पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञान वापरून आपल्याला विषयाची मांडणी करायला यायला पाहिजे. वर्गात वेगवेगळ्या पद्धती वापरून आपल्याला विद्यार्थ्यांकडनं वर्गात कामं करून घेता यायला पाहिजेत. पण काही मार्ग आपल्याकडे असे असायला पाहिजेत, की ज्यातनं आपल्याला ही प्रेरणा कृतीशीलतेमध्ये, उपक्रमामध्ये रूपांतरित करता येऊ शकेल. आम्ही प्रबोधिनीत 6 दिन नावाची एक संकल्पना वापरतो. एक्सपिरियन्शियल लर्निंग डे. त्यामुळं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अनुभव देणं हे अध्यापनामध्ये फार महत्वाचं आहे. आणि असे अध्ययन अनुभव देणारा शिक्षक हा अतिशय उत्तम शिक्षक, जिवंत जातिवंत शिक्षक असतो. त्यामुळे त्यातली उपक्रमशीलता वर्गाबाहेर पण न्यावी लागते. कारण वर्गात अनुभव देण्याला एक मर्यादा येतात. आणि मगाशी जी मी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं सांगितली उपक्रमशीलतेची, ती असं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं दर्शन मुलांना आपण कसं घडवू शकू, याचा विचार आपण सतत करावा लागतो. त्यामुळे पहिलं कशा-कशाचं दर्शन आपल्याला मुलांना घडवता येऊ शकेल. तर ही 4 क्षेत्र जी आहेत, ती 4 क्षेत्र फार महत्वाची आहेत. मला एक असंच दर्शन घडवण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आठवतायत आणि या दर्शनातनं मुलांना आपण विषयात किती गुंतवू शकतो, मुलांना किती उपक्रमशील करू शकतो. म्हणजे एक साधा सिनेमा दाखवायचा असेल, तर तो सिनेमा किती वेळाचा आहे? तास, दीड तासाचा सिनेमा असतो. पण दिवसभर आपण त्याच्याबद्दल अभ्यास करू शकतो का? असा विचार वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला 6 दिनाच्या वेळेला करता येऊ शकेल. मुलांना मी बाहेर नेऊन काय दाखवू शकू? मुलांना मी आता घरात असताना व्हर्चुअल संग्रहालयाच्या भेटी घडवून आणू शकू का? असे असंख्य उपक्रम आपण मुलांबद्दलचे घडवून आणू शकू आणि मुलांना त्या उपक्रमात गुंतवून ठेवू शकू. आणि असं मुलांमधलं गुंतवलेलं त्यांनी काय शिकलंय याचं दर्शन जेव्हा आपल्याला होतं ना, तेव्हा आपल्यातली प्रेरणा सतत पुढं संक्रमित होत राहते. आपल्याला काहीतरी नवीन-नवीन करायची इच्छा सतत निर्माण होत राहते आणि याच्यासाठी असे उपक्रम करत राहणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही अनेक सहलींना मुलांना घेऊन गेला असाल, क्षेत्रभेटींना घेऊन गेला असाल आणि या क्षेत्रभेटी आणि सहलींच्या वेळेला मुलांना जे त्यांनी नोंदवलेलं आहे, त्यांना जे भावलेलं आहे, त्यांनी एकमेकांबरोबर केलेला संवाद असेल या क्षेत्रभेटीच्या वेळेला, हा संवाद फार महत्वाचा आहे आणि असा संवाद आपल्याला आपल्या अध्यापनाची प्रतिक्रिया आपल्याला देत असतो. आपला फीडबॅक आपण काय शिकवतोय याच्याबद्दलचा मुलांकडनं प्रतिसाद मिळाला आपल्याला, तर आपली प्रेरणा ही सतत जागृत राहू शकते. म्हणजे मला आठवतंय एक 6 दिन आम्ही प्रबोधिनीत आयोजित केला होता 2 वर्षापूर्वी. आमचे नचिकेत दादा आहेत ते एक सिनेमा बघून आले डंकर्क नावाचा आणि म्हणाले, "आपण उद्या मुलांना सिनेमाला घेऊन जायचं." मी म्हटलं, "अरे लगेच दुसऱ्या दिवशी मुलांना काय सिनेमाला घेऊन जायचं? आपल्याला काही माहिती नाही तो." मग आम्ही सगळे शिक्षक दुसऱ्या दिवशी तो सिनेमा बघायला गेलो. सोशल सायन्सचे शिक्षक, इतिहास शिकवणारे शिक्षक आम्ही तो सिनेमा बघून आलो. आणि आमच्या लक्षात आलं, की ही दुसऱ्या महायुद्धातली लढाई जी आहे, ती अतिशय महत्वाची आणि त्याचं अतिशय उत्तम चित्रीकरण ह्या सिनेमामध्ये केलेलं आहे. त्यामुळे मी वर्गात किती बडबड करून सांगणार, त्याच्यापेक्षा ह्याचं दर्शन जर आपण घडवलं, तर छान पद्धतीनं मुलांना तो विषय समजू शकेल. आणि मग आम्ही ठरवलं, की मुलांना हा सिनेमा समजून सांगायचा. सिनेमाबद्दलच्या गोष्टी वेगवेगळ्या त्यांच्याकडनं करून घ्यायच्या. आणि मग एक शिक्षक वर्गात गेले आणि त्यांनी पहिल्या दिवशी दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट डंकर्कपर्यंतची पूर्ण करून सांगितली आणि म्हणाले, "आता उद्या डंकर्कवर काय घडलंय, ते आपण सकाळी 10 वाजता या थिएटरवरती जमूया आणि तिथं बघूया." आणि सगळी मुलं अर्थातच खुश झाली, की आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे आणि मग आम्ही सगळेजण तो सिनेमा बघायला गेलो. सिनेमा बघितला आणि परत आलो. पण परत आल्यानंतर सिनेमा बघणं संपलं नव्हतं. दिवसभर आम्ही त्या सिनेमाबद्दलचा विचार करायला सुरुवात केली. आणि मग मुलांना म्हटलं, की चला
या सिनेमामध्ये काय काय घडलं त्याचा घटनाक्रम लिहून काढूया. आणि तुमच्यापैकी काही जणांनी तो सिनेमा बघितला असेल तर फ्रान्सच्या भूमीवरनं इंग्लंडच्या भूमीवरती ब्रिटिश सैन्य माघारीची लढाई कशी लढत जातं याचं सगळं ते चित्रीकरण आहे. हिटलरचं आक्रमण होतं, फ्रान्स ताब्यात घेतो हिटलर आणि सीमेवरती समुद्र किनाऱ्यावरती ब्रिटिश सैन्य फसलेलं असतं आणि ब्रिटनमधल्या छोट्या मोठ्या बोटी सगळ्या गोळ्या केल्या जातात आणि ब्रिटिश सैन्याला इंग्लंडमध्ये परत नेलं जातं याची एक कथा आहे. आणि ती कथा जमिनीवरती घडते, हवेमध्ये घडते, पाण्यामध्ये घडते आणि वेगवेगळ्या कालावधीतली ती गोष्ट सांगितलेली आहे आणि याच्या टाइमलाईन आम्ही मुलांकडनं करून घेतल्या. आणि अशी टाइमलाईन करत असताना मुलांना तो सिनेमा चांगला समजला. आणि मग आम्ही मुलांना प्रश्न विचारला, की या सिनेमात कोणती कॅरेक्टर आहेत? मग वेगवेगळ्या त्या सिनेमातल्या नटांची, तिथं अमुक होता, तमुक होता, हा नायक आहे, तिथं एक नर्स होती, असं सगळं झालं. मग काही विद्यार्थी म्हणाले, तिथली जी बोट होती ना, ती पण एक कॅरेक्टर आहे. तिथला जो एक्स माणूस त्याचं नाव होतं रॉबिन जो होता, तो ॲडमिरल पण होता. त्यामुळे ॲडमिरल ही पोस्ट हे पण एक कॅरेक्टर आहे. असं सगळं थोडं व्यक्तीच्या पलीकडे जाऊनची कॅरेक्टर पण सांगितली आणि मग एक मुलगा शांतपणे म्हणाला, "सर या सिनेमात एकच कॅरेक्टर आहे. ते म्हणजे मृत्यू." आणि सिनेमाभर काय घडतं तर मृत्यू घडत असते. त्यामुळे सिनेमाचा नायक कोण आहे? तर ते तिथं दाखवलेले कोण युद्ध लढणारे सैनिक त्या सिनेमाचे नायक नाहीत. त्या सिनेमाचा नायक हा मृत्यू आहे. असा अनपेक्षित प्रतिसाद मुलांकडनं मिळतो आणि असा प्रतिसाद मिळतो त्यावेळेला आपल्याला आपली अध्यापनाची उंची एका पुढच्या टप्प्यावरती घेऊन जाण्यासाठी आपल्याला एक आतून प्रेरणा पुढे ढकलते. या साध्या दिनामध्ये काल आदित्यदादांना जो उल्लेख केला मौन संवादाचा, डायलॉग करायला सांगा, गप्पा मारायला सांगा, आत्मवृत्त त्याच्याबरोबर करायला सांगा. असं आम्ही मुलांना सांगितलं होतं, की कुठल्याही एका गोष्टीबरोबर तुम्ही मौन संवाद करा. आणि असं मुलांनी मौन संवाद लिहिले होते. कोणी तिथल्या परिचारिकेबरोबर केला होता, कोणी तिथल्या बोटीबरोबर केला होता, कोणी तिथल्या विमानाबरोबर केला होता, कोणी तिथल्या जवानाबरोबर केला होता, बंदुकीबरोबर केला होता. असंख्य गोष्टीबरोबर त्यांनी गप्पा मारल्या होत्या. आणि त्या गप्पा कागदावरती कोणी काव्य या स्वरूपात, कोणी पत्र या स्वरूपात, कोणी निबंध या स्वरूपात, कोणी डायलॉग या स्वरूपात अशा लिहिल्या होत्या. आणि एका विद्यार्थ्यानं लिहिलं होतं, की हे सगळं ठीक आहे. युद्ध हे वाईटच असतं आणि माणसानं युद्धखोर असू नये. युद्ध हे माणसाच्या मनुष्यत्वाच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट आहे. त्यामुळे माणसानं युद्ध कधीही करू नयेत. पण चांगल्या गोष्टीला जर वाईटावरती विजय मिळवायचा असेल, तर माणसाला युद्ध टाळता येणार नाही. त्यामुळे जेव्हा वाईट शक्तीचा उदय होईल, त्यावेळेला माणसाला युद्ध करावंच लागेल. त्याला युद्ध टाळता येणार नाही. आणि असं त्यानं त्याच्या मनोगतात लिहिलं होतं. सांगा आता श्रीकृष्णानं जे सांगितलं अर्जुनाला या युद्धभूमीवरती, ते आणि या 9वीतल्या मुलानं त्याच्या मनोगतात गप्पा मारताना लिहिलेलं याच्यात काय फरक आहे? त्याला अवचितपणे त्याचं दर्शन घडलं आणि असं दर्शन घडवण्यासाठीचे जर उपक्रम आपल्याकडे असतील, तर मला वाटतंय, की आपली प्रेरणा सतत प्रवाहित राहते. काहीतरी नवीन आपल्याला सुचतं आणि नवीन सुचलेलं आपण करत राहतो. त्यामुळे अध्यापनाबद्दल आपण वेगवेगळे प्रयोग करत राहतो. मुलांच्या व्यक्तिमत्व विकसनासाठीचे अनेक वेगवेगळे प्रयोग करत राहतो. त्यांना सायकल सहलीला घेऊन जातो आणि आपण त्यांना त्यांच्या शारीरिक क्षमतांची ओळख करून घेतो. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा जागरणाची व्याख्यानं योजतो. त्यांच्यासाठी करिअर काउन्सिलिंगची व्याख्यानं योजतो. हे सगळं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठीच्या गोष्टी आहेत. शालेय वातावरण अतिशय उत्तम असावं, याच्यासाठीचे अनेक प्रयोग अनेक शाळांमध्ये केले जातात. बोलक्या भिंती असतात अनेक शाळांमध्ये, त्यांचा परिसर उत्तम असतो. मला कोकणातल्या अनेक शाळा माहिती आहेत, की ज्यांच्यामध्ये अतिशय उत्तम बगीचे आहेत शाळांमध्ये आणि अतिशय उत्तम नेटक्या पद्धतीनं त्या बागा विद्यार्थ्यांनी राखलेल्या आहेत. स्वतःच्या शाळेचे वाद्यवृंद आहेत. त्यामुळे शालेय वातावरण समृद्धी हे पण एक उपक्रमशीलतेसाठीची जागा आहे आणि त्या जागेचा आपण विचार करत राहायला पाहिजे. आणि आणि शाळेचा परिसर आणि समाज ह्या गोष्टींचा आपण विचार करत राहायला पाहिजे. त्यामुळे शाळा ही स्वतंत्र नाहीये. शाळा आणि समाज यांचं पण नातं आहे. प्रबोधिनीची साळुंबऱ्याची शाळा आहे आणि ती साळुंबऱ्याची शाळा ग्रामीण भागातली आहे आणि ग्रामीण भागात गाव आणि शाळा यांचं काहीतरी नातं असायला पाहिजे. त्यामुळे गावासाठी शाळा आणि शाळेसाठी गाव असं गाव आणि एकत्र येतं आणि काहीतरी शाळेच्या विकासासाठी विचार करतं. म्हणजे कर्मवीरांनी पण जेव्हा गावोगावी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा सुरू केल्या त्यावेळेला रयत स्वयंसेवक रयत सेवक अशी संकल्पना त्यांनी राबवली होती आणि गावानं ती शाळा जणू काही दत्तक घेतलेली आहे. संस्था ही तत्वतः शाळा चालवेल सगळं, पण गाव हे तेवढंच जबाबदार आहे ती शाळा चालवण्यासाठी कारण ती गावाची शाळा आहे शेवटी. त्यामुळे गाव आणि शाळा यांच्यात काहीतरी एक बांधिलकीचं नातं असायला पाहिजे. आणि मग साळुंबऱ्याची शाळा म्हणते आमच्या गावाच्या इथली नदी प्रदूषित झाली तरी ती शुद्ध करणं ही आमचीच जबाबदारी आहे. त्याच्यासाठीचा उपक्रम पवना माईचा उत्सव ते घेतात.
दर नागपंचमीला ग्रामीण भागामध्ये मुली माहेरी येतात, तर मुलींनी घरीच कशाला यावं? अशा सगळ्या गावातल्या माहेरवाशिणी ह्या शाळेत पण याव्यात आणि मग माहेरवाशिणी मेळावा सुरू होतो आणि त्यातनं आपोआपच विद्यार्थी संघटन पण घडत जातं. त्यामुळे असे असंख्य उपक्रम आपल्याला सुचत जातील आणि हे उपक्रम आपल्याला सुचणं हेच आपण प्रेरणा संपन्न, उपक्रम संपन्न असल्याचं लक्षण आहे. असं प्रेरणा संपन्न आणि उपक्रम संपन्न असण्याच्या दृष्टीनं आपल्याला अनेक गोष्टी करता येतील. त्यातल्या काही गोष्टी मी या सत्राच्या मांडणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला सुचवू इच्छितो. प्रेरणा जागरण आणि प्रेरणा संक्रमण या 2 गोष्टी आपल्याला विचारात घ्यायला लागतील. आपण असंख्य पुस्तकं वाचतो, पुस्तकात अनेक गोष्टी वाचतो. त्या गोष्टी वाचल्यानंतर आपल्याला पण असं वाटतं आतून, की हे करायला पाहिजे रे. असं काहीतरी घडवायला पाहिजे आपण. असं काहीतरी वेगळं करून बघायला पाहिजे. त्यामुळं वाचनानं एखादी गोष्ट, एखादा सिनेमा बघितल्यानं पण आपल्याला काहीतरी प्रेरणा निर्माण होते. असं करून बघावंसं वाटतं, काहीतरी करावंसं वाटतं. त्यामुळे वाचनातनं, दर्शनातनं, सिनेमा बघितल्यानं पण प्रेरणा जागरण होतं. पण ही प्रेरणा कृतीमध्ये रूपांतरित होण्यासाठी प्रेरणेचं संक्रमण समोरच्याकडनं आपल्याकडे व्हावं लागतं. त्यामुळे शाळेतले अनेक सीनियर शिक्षक असतात. ते जेव्हा नवीन शिक्षकांबरोबर संवाद करतात, त्यावेळेला ते शाळेचा वारसा, त्यांच्या अध्यापनाचा वारसा ते नवीन शिक्षकांकडे देत असतात. जुन्या शिक्षकांना बघूनच नवीन शिक्षक शिकत असतात. अनेक शाळा आपल्याला महाराष्ट्रातल्या माहिती आहेत, की त्या शाळा 50 वर्ष, 100 वर्ष नव्हे 150 वर्ष पण त्यांच्या शाळेच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. कारण एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडनं तिसऱ्या पिढीकडे त्या शाळेची उपक्रमशीलता ही संक्रमित होत आलेली आहे. असं आपल्यातल्या प्रेरणेतलं, आपल्यातल्या उपक्रमाचं, आपल्यातल्या उपक्रमशीलतेचं दुसऱ्यामध्ये संक्रमण जेव्हा होतं, तेव्हा ती शैक्षणिक रचना अतिशय समृद्ध बनते. त्यामुळे नुसतं प्रेरणा जागरण पुरत नाही, तर प्रेरणेचं संक्रमण व्हावं लागतं आणि अशा प्रेरणा संक्रमण ज्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी शैक्षणिक रचना काही दशकानुदशकं किंवा शतकानुशतकं पण मी म्हणेन, की अतिशय प्रवाही पद्धतीनं चालतात. आणि असं प्रेरणा संक्रमण होण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातल्या पहिली गोष्टीचा उल्लेख आदित्यदादांनी काल केला होता, ते म्हणजे संकल्प. काहीतरी ठरवून करणं, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आमच्या शाळेची शासनानं ठरवून दिलेली उद्दिष्ट असतील. पण त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या शाळेची काही उद्दिष्ट आहेत का? ह्या वर्षासाठीचे काही आमचे संकल्प आहेत का? आमचे शिक्षकांचे म्हणून ह्या वर्षीचे काही संकल्प आहे का? आम्ही आमच्या मुलांना काही वेगळे संकल्प करायला सांगतोय का? असं काहीतरी आम्ही ठरवलंय आणि म्हणून आम्ही करतोय अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा आपण ठरवून करायला लागतो, त्यावेळेला आपल्यातली उपक्रमशीलता ही नक्की प्रवाही राहते. आणि असं ठरवून करणं, हे काल आदित्यदान सांगितलं, की त्याच्यामधल्या प्रेरणेचं त्यांनी कशी जोपासना केली आहे, असा प्रश्न त्याला विचारला होता आणि तो म्हणाला, "मी ठरवतो आणि ते बंद पडतं, पण तरी मी परत परत ठरवत राहतो." आणि असे संकल्प करत राहणं, शाळेबद्दलचे संकल्प करत राहणं. आपल्या शाळेमध्ये दरवर्षी किती पुस्तकांची भर पडणार आहे? आमची प्रयोगशाळा कशी अपडेट होणार आहे? यावर्षी आम्ही मुलांना कुठं घेऊन जाणार आहोत? यावर्षी आम्ही मुलांना कुठले शैक्षणिक अनुभव घेणार आहोत? यावर्षी आम्ही पालकांबरोबर कसा संवाद करणार आहोत? अशा असंख्य गोष्टींबद्दलचे संकल्प करू शकतात. आम्ही प्रबोधिनीमध्ये वर्षाच्या सुरुवातीला एक वर्षारंभ उपासना घेतो आणि त्या वर्षारंभ उपासनेच्या दिवशी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची रेझोल्यूशन्स, संकल्प लिहितो आणि मग शाळा या स्तरावरचे संकल्प लिहिले जातात. अध्यापकांचा गट म्हणून काही संकल्प ठरवतो, की काय बाबा यावर्षी आम्ही इतक्या पुस्तकांचं वाचन करू आणि पुस्तकांचं परीक्षण करू. यावर्षी आम्ही या 2 शाळा जाऊन बघून येऊ. यावर्षी आम्ही या प्रकारचे प्रयोग करून घेऊ. यावर्षी आम्ही इतकी समूहगीतं शिकू नव्यांमुळे आणि आम्ही सगळे मिळून या प्रकारची समूहगीतं गाऊ. असे असंख्य संकल्प शिक्षक म्हणून करत असतात. यावर्षी ग्रंथालयात आम्ही देणगी मिळवून इतक्या पुस्तकांची भर घालू. आणि शिक्षकांचे संकल्प, शाळेचे संकल्प आणि मुलांचे संकल्प या संकल्प शक्तीच्या जागरणासाठी वर्षाच्या सुरुवातीला असं काहीतरी रेझोल्यूशन लिहिणं हे उपक्रमशीलतेसाठी फार महत्वाचं आहे. कारण दरवर्षी काहीतरी नवीन सुचायला पाहिजे, काहीतरी नवीन भर पडायला पाहिजे आपल्या उपक्रमामध्ये. उपक्रमाच्या गुणवत्तेच्या दृष्टीनं आपण एक पाऊल पुढे जायला पाहिजे. याच्यासाठी असं ठरवणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे आपण ठरवणं फार महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं अशी वर्षाच्या सुरुवातीला एक दिवस असा घ्यावा, की ज्या दिवशी सर्वांनी आम्ही काय ठरवलंय हे एकमेकांना सांगावं आणि वर्षभर त्याच्यासाठीचे प्रयत्न करत राहावेत. आणि असे प्रयत्न केल्यानंतर वर्षाच्या शेवटी वर्षांताच्या वेळेला आपण केलेल्या संकल्पाचा आढावा घ्यावा. आपल्याला काय जमलं, काय नाही जमलं, कशामुळं कशामुळं नाही जमलं, असं सगळं जर आपण विश्लेषण करत गेलो आणि अशा विश्लेषणातनं आपल्याला पुढच्या वर्षी आपण काय संकल्प करायचेत आणि एक पाऊल पुढं
कशा पद्धतीनं जायचंय याच्याबद्दलचा विचार आपण सतत करत राहतो आणि उपक्रमशीलतेसाठी असं संकल्प करत राहणं, काहीतरी ठरवणं हे फार महत्वाचं असतं आणि असं आपण ठरवलं तर आपण नक्की उपक्रमशील राहू शकू आणि आपल्यातली प्रेरणा ही सतत प्रवाही ठेवू शकू. दुसरी महत्वाची गोष्ट प्रेरणेसाठीची जी आहे ती म्हणजे सहवास. आपण शिक्षकांचा संच म्हणून कसे आहोत? आपल्या वेगवेगळ्या व्यक्तींची मैत्री कशी आहे? आपल्याच विषयात काम करणाऱ्या अनेक जणांची मैत्री कशी आहे आपली? या सगळ्या सहवासातून आणि आपण सगळे मिळून एकत्र कृती कशी करतोय? गॅदरिंगच्या वेळेला अतिशय उत्तम सहकृती करतो बघा आपण. आणि त्यावेळेला वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. त्यामुळे एकत्र कृती ठरवून करणे हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे एकमेकांचा शिक्षकांचा एकमेकांचा सहवास ठरवून एखाद्या ठिकाणी निवासाला जाणं, सहलीला जाणं, त्यातनं मैत्रीचे बंध दृढ करणं आणि काहीतरी सहकृती करणं, एकत्र काहीतरी नव्या संकल्पाच्या दिशेनं जाणं, हे अतिशय फार महत्वाचं आहे. त्यामुळं वैयक्तिक संकल्प जसे महत्वाचे आहेत, मी ठरवलं हे जसं महत्वाचं आहे, तसं आम्ही ठरवलेलं पण काहीतरी असायला पाहिजे. आम्ही विज्ञान अध्यापक म्हणून यावर्षी हे करणार आहोत. विज्ञान प्रत्येक शाळेमध्ये सायन्स क्लब असतो. इतिहासाचा काहीतरी गट असतो. आम्ही विज्ञान अध्यापक म्हणून हे करणार आहोत. आम्ही गणित अध्यापक म्हणून हे करणार आहोत. आम्ही सगळे संगीताचे शिक्षक म्हणून हे करणार आहोत. असं काहीतरी संकल्प केले, त्या संकल्पाच्या दृष्टीनं सहकृती केली, तर आपली शाळेतली उपक्रमशीलता ही नक्की वाढू शकेल. कारण एकट्यानं काम करणं हे अतिशय अवघड असतं. त्यामुळं असे मगाशी म्हणलं, की प्रेरणा नसलेली लोकं पण आपल्या शाळेमध्ये असतात आणि ती बरेचदा आपल्याला अडचणीची असते. आपल्यातली प्रेरणा विझवायला पण कारणीभूत ठरते काही वेळेला. म्हणून म्हटलं, की अशा वेळेला असं सहकृती करणारे प्रेरणासंपन्न शिक्षक आपले मित्र असायला पाहिजेत. त्यामुळे आपले मित्र कसे आहेत, सहकारी कसे आहेत, हे पण फार महत्वाचं असतं. आणि मग अशा वेळेला एकाच शाळेतल्या शिक्षकांची मैत्री पुरत नाही. अनेक शाळेतल्या शिक्षकांनी एकत्र यावं लागतं आणि आम्ही सगळे मिळून काहीतरी वेगळं करणार आहेत, असा पण संकल्प करायला लागतो. गेली 4 वर्ष आम्ही चिपळूण परिसरामध्ये चतुरंग प्रतिष्ठानबरोबर शिक्षक प्रेरणा जागृती मित्र असा एक शिक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवतोय. 20 दिवस आम्ही सगळेजण एकत्र राहतो. वेगवेगळ्या गोष्टी समजावून घेतो, विषय ज्ञानाबद्दल, अध्यापन पद्धतीबद्दल समजावून घेतो. पण अनेक चांगल्या शिक्षकांचे अनुभव आम्ही ऐकतो. आणि त्यांनी काय-काय केलं याचं दर्शन आम्हाला होतं. आणि त्या दर्शनातून आज त्या भागामध्ये 100-125 शिक्षकांचा असा गट झालेला आहे, की ते एकमेकांबरोबर पण काम करतात. म्हणजे या शाळेतला शिक्षक दुसऱ्या शाळेतल्या शिक्षकाला मदत करतो, त्या शाळेतला शिक्षक त्या शाळेला मदत करतो आणि प्रत्येक शाळेत काहीतरी नवीन सुरू केलेलं आहे. आणि असे समविचारी, सहकारी, एकाच उद्दिष्टाच्या दिशेनं जाणारे सहकारी. त्यामुळे समकृती, सहकार्य असं करणारे आम्ही सगळे शिक्षक जर मित्र झालो, या वर्गाला आपण सगळे आज व्हर्चुअली एकत्र जमलेलो आहोत. खरं प्रत्यक्ष जमता आलं असतं आपल्याला. कारण आपण सगळे काहीतरी वेगळी करण्याची इच्छा असलेले आहोत. म्हणून सुट्टीच्या कालावधीत पण आपण हे व्याख्यान ऐकायला आलेलो आहोत. त्यामुळे असं आपल्यासारख्या विचाराची, आपल्यासारखे कृती करायची इच्छा असलेले जर आपण एकत्र आलो आणि आपला संघ बांधला गेला. विज्ञान अध्यापक संघ असतात जिल्ह्यामध्ये. गणित अध्यापक संघ असतात, इतिहास अध्यापक संघ असतात. हे संघ सगळे याच प्रकारचे उदाहरणं आहेत, की ज्या ठिकाणी असे एका दिशेनं काम करणारे सगळे मित्र एकत्र येतात. मला माहिती आहे, की मराठीच्या अध्यापकांचा असा एक गट आहे पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा. ते दरवर्षी स्वतःच्या खर्चातनं अधिवेशन भरवतात आणि एक चिंतन परिषद घेतात आणि मराठीबद्दलचं असंख्य उत्तम चिंतन करतात ते. कारण सगळे समविचारी लोक एकत्र आले, तर आपल्या प्रेरणा जागरण, आपली प्रेरणा टिकवून ठेवायला नक्की यातून मदत होऊ शकते. त्यामुळे असे समविचारी लोक शोधणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. उपक्रमशीलता आपल्यातली कृतीशील ठेवायची असेल तर. आणि अजून एक महत्वाची गोष्ट शेवटची जी आहे ती म्हणजे आपल्याला आव्हानांचा स्वीकार करावा लागेल आणि संधीचा शोध घेता यायला लागेल. अनेक शिक्षक करोना काळामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याबद्दल प्रसिद्ध झाले. त्यांचे प्रयोग नावाजले गेले. कारण त्यांनी आव्हानाचा स्वीकार केला आणि त्यांनी संधीचा शोध घेतला. त्यामुळे संधीचा शोध आणि आव्हानाचा स्वीकार या 2 गोष्टी आपल्या वृत्तीमध्ये असणं हे फार महत्वाचं आहे. आणि अशी संधी आपण शोधली तर आपण नक्की वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक प्रयोग करू शकू. वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवू शकू. त्यामुळे या 2 गोष्टींचा आपण नक्की विचार करूया. आपल्या शाळेतली आव्हानं काय आहेत आणि कुठल्या संधी म्हणून आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी नियोजनपूर्वक आपण संकल्पपूर्वक काम करत राहिलो, तर मला वाटतं की आपण नक्की उपक्रमशीलतेकडे जाऊ शकू. हे सगळं उपक्रमशील प्रेरणा म्हणजे काय प्रवाही प्रेरणा उपक्रमशीलतेमध्ये आपल्याला न्यायची असेल,
तर अशा प्रेरणेचं दर्शन हे घेणं फार महत्वाचं आहे. आणि काल आदित्यदाच्या बोलण्यामध्ये आलं होतं, की अशा प्रेरणेचं दर्शन घेण्यासाठी गुरुकुलमध्ये ते 3-4 वर्षातनं 1 महिना शिक्षकांना कुठेतरी पाठवतात. मी म्हणतो शाळेनं नाही रचना केली, पण आपण दरवर्षी कौटुंबिक सहलीला जातो. माझा एक मित्र आहेत म्हणजे ते वयानं बरेच आहेत 80, 70-80चे आहेत. ते दरवर्षी मला विचारतात कुठं गावाला गेलो की. ठीक आहे, तू गावाला गेलास, घरच्यांबरोबर गेला होतास. मग त्या गावात मंदिर बघितलंस, संग्रहालय बघितलंस, अमुक बघितलंस. त्या गावातली शाळा बघून आला का रे तू? आणि म्हणजे मी पहिल्यांदाच हसलो होतो या प्रश्नावरती. पण ते म्हणाले, "नाही, तू शिक्षक व्हायचं असेल तर तुला त्या गावातली शाळा बघून यायला लागेल." कारण दर्शन घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि असं प्रेरणेचं दर्शन हे फार महत्वाचं आहे आणि दर्शन घेण्यासाठी प्रवास करायला पाहिजे, चांगलं वाचायला पाहिजे. अनेक चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत, अनेक चांगली मासिकं आहेत, की ज्यामध्ये शिक्षक असे त्यांच्या प्रयोगांबद्दल लिहीत असतात. आमचंच एक प्रशिक्षक असं नावाचं मासिक आहे, की ज्यामध्ये शिक्षक अशा प्रयोगांबद्दल लिहितात, की ज्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचं, त्यांच्या प्रेरणेचं आपल्याला दर्शन होऊ शकतं. आणि असं प्रेरणेचं दर्शन होणं हे फार महत्वाचं आहे. या दर्शनाबद्दलचा माझा एक शेवटचा अनुभव सांगतो आणि माझ्या मांडणीच्या समारोपाकडे येतो. जर काही आपले प्रश्न असतील तर ते चॅट बॉक्समध्ये टाइप करून ठेवावेत, म्हणजे मग मला त्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी एक शेवटची 5 मिनिटं मिळू शकतील. 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी आणि प्रबोधिनीतले काही कार्यकर्ते मणिपूरमध्ये गेलेलो होतो आणि मणिपूरमध्ये भारत ब्रह्मदेशाच्या सीमेवरती काही शाळा चालवल्या जातात. आणि त्या शाळेचा आणि प्रबोधिनीचा काही संबंध आहे. आपले विद्यार्थी त्या ठिकाणी युवक कार्यकर्ते त्या शाळांना मदत करायला जातात. तिथं या मुलांची शिबिरं घ्यायला जातात. आणि अशी मुलांची शिबिरं घेण्यासाठी म्हणून आम्ही त्या शाळांशी संपर्क करायला गेलो होतो. आणि जाताना आम्हाला सांगितलं होतं इथल्या एका संपर्क व्यक्तीनं, की इम्फाळमध्ये गेल्यानंतर इम्फाळच्या जवळ एक अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती एक 4,000 नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी एक संस्कृत शाळा आहे. त्या संस्कृत शाळेला जाऊन भेट देऊन या. मी त्यांना म्हटलं, "संस्कृत शाळा म्हणजे पाठशाळेसारखी शाळा आहे का? जिथं काहीतरी काय वेद, पारंपरिक ज्ञान शिकवलं जातं?" ते म्हणाले, "नाही, 1ली ते 10वी ची शाळा आहे. पण संस्कृत नाव त्या शाळेचं संस्कृत शाळा असं आहे. त्यामुळे तुम्ही जाऊन भेट देऊन या." आम्ही संपर्क केला, पण आम्हाला जायला उशीर झाला. दुपारी आम्ही 1-1:30 नंतर निघालो. पोहोचेपर्यंत 3 वाजून गेले होते त्या शाळेमध्ये. शाळेची वेळ संपली होती आणि पण आम्ही येणार असा निरोप असल्यामुळं त्या शाळेतले शिक्षक त्या ठिकाणी थांबले होते. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव शंकरजी खातिवडा असं आहे. आणि शंकरजींनी आमचं स्वागत केलं आणि त्या शिक्षकांच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी ते घेऊन गेले. मग आम्ही त्यांना प्रबोधिनीची माहिती सांगितली. त्यांची माहिती आम्ही ऐकली. शंकरजी म्हणाले, की त्यांचे वडील बद्रीनाथ खातिवडा म्हणून जे आहेत, त्यांना खरं म्हणजे संस्कृत पाठशाळा सुरू करायची होती. पण पाठशाळेमध्ये मणिपूरसारख्या दुर्गम भागामध्ये काही नेपाळी लोकांची वस्ती आणि बाकी वेगवेगळ्या जनजातींची वस्ती, अशा ठिकाणी संस्कृत पाठशाळेमध्ये कोण शिकायला येणार? म्हणून मग औपचारिक शाळा सुरू करूया. पण आपल्याला संस्कृत शिकवायचं आहे, ही इच्छा आहे आमची. आणि म्हणून शंकरजी म्हणाले, माझ्या वडिलांनी ठरवलं, की आपली शाळा असेल आणि शाळेमध्ये आपण मुलांना संस्कृत शिकवायचं. आणि ते म्हणाले, की आम्ही 1ली पासून 10वी पर्यंत मुलांना संस्कृत शिकवतो. मला वेगळं वाटलं, की 1ली ते 10वी मुलांना संस्कृत शिकवता. आणि मग मनात विचार आला, की अरे पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये संस्कृतसाठीचा शिक्षक मिळवणं किती अवघड जातं आपल्याला माहिती आहे. तर मी म्हटलं, की तुम्ही संस्कृतचे शिक्षक मिळवलेत तरी कुठनं? ते म्हणाले, "नाही, आम्ही ठरवलंय संस्कृत शिकवायचं 1ली ते 10वी." मग आम्ही असं केलंय, की गावात शिकलेल्या महिला ज्या आहेत, पुरुष जे आहेत, त्यांना आम्ही 1ली ते 10वी संस्कृत आहे, तर आम्ही पहिल्यांदा स्पोकन संस्कृत या प्रकार जो असतो, संवाद शिकवणं मुलांना, काही पाठांतर करून घेणं, शब्दांची ओळख करून घेणं, असं प्राथमिक स्तरावरती करतो. आणि मग वरच्या स्तरावरती मुलांना विषय म्हणून शिकवतो. आणि मग असं शिकवण्यासाठी गावात आम्ही असा एक 20 जणांचा संच तयार केलेला आहे, की त्यांना हे धडे, या प्रकारची काव्य, या प्रकारची सुभाषितं, या प्रकारचे काहीतरी संस्कृतमधनं खेळ, अंक शिकवणं, असं सगळं त्यांना शिकवून ठेवलंय. आणि हे गावातलेच पालक किंवा काय गावातले शिक्षित लोक हे शाळेसाठी वेळ काढतात आणि 1ली ते 10वी आम्ही संस्कृत गेली 25 वर्ष शिकवतोय असे त्यांनी सांगितलं. शाळेनं ठरवलं, की आपल्या शाळेत संस्कृत शिकवायचं, म्हणून त्यांनी गावाच्या मदतीनं एक रचना उभी केली होती. आणि त्या रचनेबद्दल त्यांना अभिमान होता, की आमचं गाव मिळून आम्ही 1ली ते 10वी मुलांना भारताची जी महत्वाची भाषा जी आहे, त्या भाषेची आम्ही ओळख करून देतोय. आणि मग बोलता-बोलता शंकरजी म्हणाले, "आणि या सगळ्या 20-25 वर्षाच्या प्रयत्नांना 3 वर्षापूर्वी फळ आलं." काय फळ आलं? तर ते म्हणाले, "मणिपूर बोर्डानं पहिल्यांदा संस्कृत हा विषय 10वी साठी ऐच्छिक विषय म्हणून उपलब्ध करून दिला." आणि मग
आमच्या शाळेला सांगितलं त्यांनी, की तुम्ही बोर्डाची पुस्तकं तयार करून द्या, त्याच्यासाठीची पेपर सेटिंगसाठीची मदत करून द्या. असं सगळं करून आम्ही बोर्डाला संस्कृतची रचना बसवण्यासाठी मदत केली आणि आज आमच्या पुढाकारामुळं, आमच्या 20 वर्षाच्या प्रयत्नांमुळं आज मणिपूरमध्ये 5 शाळांनी संस्कृत हा विषय 10वी ला मुलांना ऐच्छिक विषय म्हणून दिलेला आहे. मला आनंद झाला अर्थातच आणि मी त्यांना म्हटलं, की अभिनंदनास्पद आणि अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे आपल्या सगळ्या शिक्षकांसाठी अशी. आणि मग मी एक मनात शंका येते ना, मी त्यांना म्हटलं, की "पण शंकरजी, समजा असं झालं, की आता हे 10वी पहिलं वर्ष आहे. 3 वर्ष झाली 8वी ते 10वी या 5 शाळेतली मुलं संस्कृत शिकतायत आणि दुर्दैवानं 10वीच्या वर्षाला त्या शाळांचा संस्कृतचा निकाल चांगला नाही लागला. तर शाळा संस्कृत ठेवतील ऐच्छिक विषय म्हणून? पालक त्यांना घेऊन देतील संस्कृत ऐच्छिक विषय म्हणून? मुलं स्वीकारतील संस्कृत ऐच्छिक विषय म्हणून? त्याच्यापेक्षा इतर भाषा स्वीकारणं सोपं नाही का जाणार? आणि मग अशा शाळा संस्कृत म्हणून ऐच्छिक विषय घेणार नाही असं त्या उरलेल्या 5 शाळांनी जर जाहीर केलं, तर तुम्ही काय करणार? बोर्ड तर काही एका शाळेसाठी संस्कृत हा ऐच्छिक विषय म्हणून नाही चालवणार. हा प्रश्न विचारल्यानंतर शंकरजी हसले आणि मला म्हणाले, की "त्यात काय प्रशांतजी?" म्हणे, "हमने तय किया है, तो हमारे स्कूल में तो हम सिखाते ही रहेंगे." बोर्डानं ठेवलाय काय विषय आणि न ठेवलाय काय? आम्ही शिकवतच राहू आणि आम्ही ठरवलंय म्हणून आम्ही शिकवत राहणार आहे. बोर्डाला विषय असला काय नसला काय. आणि ते त्या निश्चयाबाबत अतिशय ठाम होते आणि मला धक्का बसला असं स्वतःला आतून धक्का बसला, की अरे आपण बोर्डाचा सिलेबस बदलला म्हणून हे शिकवणं बंद करतो, जरी महत्वाचं असलं तरी. का तर सिलेबसमध्ये नाही. पण आपल्याला मनातून वाटत असतं, की अरे हा विषय आहे, ही संकल्पना महत्वाची आहे. हा उपक्रम पूर्वी चांगला होता ना, तो असणं महत्वाचं आहे. ते स्वविकासाचं पुस्तक आणलं होतं ना, ते अतिशय महत्वाचं आहे. पण यावर्षी जलसुरक्षा विषय आला, त्यामुळे आता स्वविकास शिकवणं नाही तरी चालेल. अशा अनेक गोष्टी असतात, अनेक विज्ञानातल्या संकल्पना असतात, की त्या बाजूला ठेवतो आपण. पण मनातून मला विज्ञान शिक्षक म्हणून वाटत असतं, की अरे हे शिकवायला पाहिजे आपण मुलांना. पण आपण त्या नियमाच्या चौकटीमुळे बाजूला ठेवतो आणि त्या मणिपूरमधल्या एका दुर्गम भागातल्या एका दहशतवादाच्या ग्रस्त प्रदेशातला मुख्याध्यापक म्हणतो, "त्यात काय एवढं? आम्ही ठरवलंय म्हणून आम्ही शिकवत राहणार." मला वाटतंय, की अशा शिक्षकाचं दर्शन, अशा शाळेचं दर्शन ही आपल्यामधली प्रेरणा ही जिवंत ठेवण्यासाठी, प्रवाही ठेवण्यासाठी आणि मगाशी म्हटलं तसं त्या आपल्याला आतून धक्का देऊन आपल्यातली प्रेरणा बाहेर आणण्यासाठी फार महत्वाची असते. आणि त्यामुळे मी सगळ्या शिक्षकांना असं शिकवेन, की आपल्याला प्रेरणा संपन्न व्हायचं असेल, तर आपल्या बाजूबाजूचेच शिक्षक आपण बघत राहूया. आपल्या सहकाऱ्यांकडूनच आपल्याला प्रेरणा मिळत राहील आणि अशा प्रेरणेचं संक्रमण आपल्या सगळ्यांमध्ये हो आणि आपल्या सगळ्यांमधली प्रेरणा ही जशी प्रवाहित होत जाईल, तशी ही शिक्षण प्रक्रिया चैतन्यदायी होत जाईल. अशी शिक्षण प्रक्रिया चैतन्यदायी होण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि अशा एकत्रीकरणातनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम एकत्र प्रबोधिनी बरोबर शाळेमध्ये राबवूया आणि अशा एकत्र प्रयत्नानं ह्या शिक्षणाचं रूप बदलून टाकूया. असं रूप बदलवण्यासाठी आपण सगळ्या प्रबोधकांचं मी प्रबोधिनीच्या परिवारात स्वागत करतो आणि ही शिक्षण प्रक्रिया दायी होण्यासाठी सगळ्यांनी संकल्पपूर्वक काम करावं असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपल्याला घेता येऊ शकतील. एक पहिला प्रश्न आहे, मुलांना प्रेरणा देणारी पुस्तकांची नावे सांगा. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत म्हणजे चरित्रकथन, चरित्रात्मक पुस्तकं ही तर नक्कीच आपण वापरत असू आणि त्यातल्या गोष्टी मुलांना सांगत असू. त्यामुळं अशी असंख्य चरित्र सांगता येतील, की ज्या चरित्रातनं मुलांना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळू शकेल. पण कशा प्रकारची चरित्र निवडावीत आणि मगाशी म्हटलं तसं, की आपण मुलांना कशाचं दर्शन घडवू शकतो किंवा इच्छितो हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी विज्ञान शिकवत असेन, तर विज्ञान शिकवताना मी माहिती मुलांपर्यंत पोहोचवतो. काही कौशल्य मुलांची विकसित करतो. म्हणजे मी न्यूटनचे नियम शिकवतो, प्रयोगाची कौशल्य विकसित करतो. मी वनस्पतींचं वर्गीकरण शिकवतो आणि वनस्पतींचं वर्गीकरण किंवा ती स्लाईड कशी करायची हे कौशल्य त्यांना शिकवतो. पण शिकवण्यातली महत्वाची गोष्ट आहे, ती प्रेरणा ही फार महत्वाची आहे. म्हणजे मला आठवतंय, की मी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करत होतो. त्यावेळेला मला असं अभ्यासक व्हावं, हे मी कुठल्या फॅमिलीचा अभ्यास केला, एनाटॉमीचा अभ्यास केला किंवा फिजिओलॉजीचा अभ्यास केला, ते कसलं भारी होतं यातनं नाही वाटलं.
मी बेंथॅमन हुकर नावाच्या एका वैज्ञानिकाची गोष्ट वाचत होतो आणि आम्ही वनस्पती गोळा करायला दिवसभर हिंडायचो आणि बेंथॅमचं मी चरित्र वाचलं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं एक प्रसंग असा होता, की त्या प्रसंगामध्ये बेंथॅम दिवसभर त्या ब्रह्मदेश भारत सीमेवरच्या जंगलांमधनं भारतातल्या एव्हरग्रीन फॉरेस्टमधनं हिंडून येतो आणि त्याच्या अंगावरनं एक 100-150 जळू संध्याकाळी तो बाजूला काढतो, लीच. आणि मग त्याचं अंग कसं रक्ताळलेलं असतं. म्हणजे विषय शिकण्यासाठी त्याची गोळा करण्यासाठी काय कमिटमेंट होती. एखादे जंगलामध्ये हिंडत असताना जळू लागली तरी तो त्यातनं ढळला नाही. ती जेन गोडाल जेव्हा त्या चिंपांजींचा अभ्यास करण्यासाठी गेली होती, त्यावेळेला तिनं काय कमिटमेंटनं अभ्यास केला. ही कमिटमेंट फार महत्वाची आहे आणि असं कमिटमेंटची दर्शन देणारी जर चरित्र आपण प्रसंग मुलांना सांगितले, तर मला वाटतं की विषय शिकण्याची आवड पण मुलांची नक्की वाढत राहील. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, की मला जीवशास्त्र शिकायचंय, तर जीवशास्त्र शिकण्यासाठीची प्रेरणा कुठून मिळेल? तर त्यावेळेला मी जेन गोडालचं चरित्र वाचतो आणि त्या चरित्रातली एक ओळ होती, की त्या दिवशी ती जेन म्हणते की तिला एका चिंपांझीबरोबर तिचा प्रत्यक्ष सामना होतो आणि तो चिंपांझी तिला स्पर्श करतो, फटका देतो. त्या दिवशी आणि एखादी मुलगी घाबरून चिंपांझीनं हल्ला केल्यानंतर पळून आली असते. पण जेन तिच्या डायरीत लिहिते, की "धिस वॉज फर्स्ट एव्हर कॉन्टॅक्ट बिटवीन चिंपांझी आणि ह्युमन बीइंग." आणि मग धक्का बसतो आपल्याला, अरे ह्या व्यक्तीची त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठीची कमिटमेंट काय आहे? म्हणजे इंजिनिअरिंग शिकत असेल मुलगा, तर इंजिनिअरिंगचं ज्ञान मिळवणं वेगळं. पण जेव्हा गोनी दांडेकरांचा आम्ही भगीरथाचे पुत्र हे पुस्तक वाचतो आणि त्या इंजिनिअरची त्याच्या कामाबद्दलची असलेली कमिटमेंट, एखादा शेतकरी किंवा शेतीचा अभ्यास करणारा मुलगा जेव्हा कार्व्हरचं चरित्र वाचतो, त्यावेळेला शेतीच्या अभ्यासाबद्दल असलेली त्याची कमिटमेंट, याचं त्याला दर्शन जेव्हा होतं ना, त्यावेळेला तो विषय शिकण्याची त्याची प्रेरणा वाढते. त्यामुळे मी असं म्हणेन, की प्रेरणेसाठी अशी चरित्र, अशी प्रसंग ज्यातनं त्या विषयाबद्दलची आवड आणि असा विषयाचा अभ्यास करण्यासाठी लोकांनी काय कष्ट केलेत. अगदी अलीकडे 10वीच्या परिसरात इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांचे चरित्र मुद्दामून घातलेली आहेत. हे इतिहास म्हणजे फक्त घटनांचा अभ्यास नाही. तर असा अभ्यास करणाऱ्या राजवाड्यांनी काय केलं, सरदेसाईंनी काय केलं, याच्याबद्दलच्या काही गोष्टी त्याच्यात घातल्यात. कारण असा अभ्यास कसा करायचा असतो आणि व्यक्ती काय प्रेरणेनं करतात, याचं दर्शन त्याच्यात होतं. त्यामुळे असं दर्शन सांगणाऱ्या गोष्टी, अशी दर्शन सांगणारी असंख्य पुस्तकं आहेत, प्रसंग आहेत, ते आपण निवडावेत, टिपावेत आणि आपल्या भात्यामध्ये अशा गोष्टींचा संग्रह असेल, तर नक्की आपण मुलांमधली प्रेरणा पण जागृत करू शकू, असा मला विश्वास वाटतो. एक प्रश्न आहे, दैनंदिन जीवनातले अनुभव प्रेरणा जागरणासाठी कसे वापरावेत? यातला पहिला प्रश्न जो आहे, तो म्हणजे तो अनुभव आपला आहे का तो अनुभव आपल्या अपरोक्ष घडणारा आहे? तर आपल्या संदर्भात तो अनुभव घडलेला असेल किंवा आपण त्या अनुभवाचा भाग असू, तर आपण त्या अनुभवामध्ये किती गुंतलेलो आहोत, हे फार महत्वाचं असतं. आणि एखाद्या कृतीमध्ये, एखाद्या अनुभवामध्ये आपण गुंतलेलो असू, तर नक्की मला वाटतंय, की तो दैनंदिन जीवनातला अनुभव हा आपल्या प्रेरणा जागरणासाठी नक्की उपयोगी पडेल आणि आपण त्याच्या पुढे जाऊन नक्की ती प्रेरणा मुलांमध्ये संक्रमित करण्यासाठी काम करू शकू. त्यामुळे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याच्याबद्दल आपण अतिशय सजग असायला पाहिजे. ते आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं टिपता यायला पाहिजे. अरे माझ्या आजूबाजूला ही गोष्ट घडते, ती मला वर्गात हे शिकवण्यासाठी वापरता येणार आहे. त्याचा व्हिडिओ मी लगेच घेईन, त्याचा फोटो मी लगेच घेईन. असं आपल्या मनामध्ये काहीतरी कनेक्शन एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे. असं आपल्या मनामध्ये अशी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दलची कनेक्शन जशी एस्टॅब्लिश होत जातील, तसं मला वाटतं की आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव जे आहेत, ते अनुभव आपल्या प्रेरणा जागरणासाठी नक्की उपयोगी पडू शकतील. आणि एकदा आपलं प्रेरणा जागरण झालं, की आपण त्याच प्रकारचे अनुभव मुलांच्यासाठी नक्की आयोजित करू शकू आणि त्यातनं मुलांचं पण प्रेरणा जागरण करू शकू. त्यामुळं आपण काय प्रकारे अनुभव घेतो हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं शिक्षकाचा प्रवास, शिक्षकाचं वाचन, शिक्षकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं घेतलेले अनुभव, अशा गोष्टी या नक्कीच महत्वाच्या आहेत आणि त्याचा विचार जर आपण केला तर नक्की मला वाटतं की हा जो दैनंदिन जीवनातला अनुभव हा प्रेरणेशी नक्की आपल्याला जोडून घेता येऊ शकेल. आपल्या परिसरातील घटकांशी विपरीत असेल, प्रेरणा विपरीत असणार नाही, परिसरातली घटना विपरीत असतील, पण त्या घटनेमधनं आपल्याला त्या एखादी वाईट घटना, एखाद्या वाईट परिस्थिती आपल्या बाजूला असेल, तर त्या परिस्थिती उलट आपल्याला जास्त धक्का देते आणि हे मला बदलायला पाहिजे, असं आपल्याला वाटायला लागतं. त्यामुळे प्रेरणा वाईट नसते.
परिसर जे घडतं आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या परिसरात, त्या परिसरात एखाद्या वाईट गोष्टी घडत असतील, त्या परिसरातल्या गोष्टींना मर्यादा असतील, तर आपल्याला उलट मला वाटतं, की एक आतून धक्का बसतो. हे असं म्हणतात, की अ, अपयश असेल किंवा ज्या ठिकाणी परिस्थिती खडतर असेल, त्याच ठिकाणी माणूस जिद्दीनं प्रयत्न करतो आणि तो पुढे येतो. त्यामुळं परिसरात विपरीतता असेल, म्हणजे अनेक शिक्षक या कोव्हिडच्या काळातले आपल्याला माहिती आहेत, की ज्यांनी ग्रामीण भागामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी अतिशय उत्तम काम केलं. म्हणजे पाड्या-पाड्यांवर ते हिंडायचे आणि घंटा वाजवायचे आणि मग मुलं त्या ठिकाणी जमा व्हायची. मग तास 2 तास ते त्या ठिकाणी फिरायचे, मुलांना माहिती सांगायचे आणि मग पुढे जायचे. त्यामुळे परिस्थिती वाईट आहे, मी मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही. मुलांना मी स्मार्टफोन देऊ शकत नाही. मग मी काय देऊ शकतो? त्यामुळे परिस्थिती आव्हानात्मक असते. वाईट असते म्हणण्यापेक्षा आव्हानात्मक असते आणि अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मला वाटतं, की प्रेरणा ही जास्त तीव्रतेनं बाहेर येते आणि आपल्याला काहीतरी वेगळं करायला अ, ही नक्की प्रेरित करते किंवा डिवचते असं म्हणता येऊ शकेल. शाळेच्या मर्यादित वेळेत विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळेत कशाप्रकारे उपक्रम करता येतील? अ, हे मला वाटतं, की फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देऊन मी समारोपाकडं येतो, की शिक्षक म्हणून एक आपल्याला नक्की विचार करायला यायला लागेल पहिला, की बरेचदा अनेक शिक्षक अशा ॲटिट्यूडमध्ये असतात किंवा वृत्तीमध्ये असतात, की केलं तर सगळ्यांसाठी. असं काही गरजेचं नाहीये ना. मला सुचलंय, तर ते मी इच्छुक असलेल्यांसाठी सुरुवातीला करून बघेन. एकदम सगळ्यांसाठी देणं पण तर अवघडच असतं. त्यामुळे सुरुवात करूया. म्हणजे मला आठवतं, की मी जेव्हा भूगोल शिकवायचो, तेव्हा शनिवारी जाहीर करायचो मी, की शाळा संपल्यानंतर मी आज दिवे घाटामध्ये जाणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी माझ्याबरोबर या. आणि वर्गातली 10-20 मुलं यायची आणि मग मी तो दिवे घाट बघून यायचो. आणि मग असं करता अजून त्या 10 मध्ये पुढच्या सहलीच्या वेळेला अजून 10 जणांची भर पडली. त्यामुळं एकदम सगळ्यांसाठी हे असा विचार करणं हीच मुळात सुरुवातीला अडचण बरेचदा वाटते. आणि मला असं वाटतं, की एका छोट्या उपक्रमापासून, छोट्या गटापासून क्लस्टर बांधत गेलोत, की आपण त्याच्याभोवती विद्यार्थ्यांचा गट, त्याच्याभोवती शिक्षकांचा गट, असं आपला उपक्रम यशस्वी केला आपण एका छोट्या सॅम्पलवरती, तर आपल्याकडे एक अनुभव तयार होतो आणि त्या अनुभवातनं आपल्याला हे मग मोठ्या गटासाठी कसं घ्यावं, याची एक रचना पण मिळते. एकदम मोठ्या गटासाठी रचना करणं अवघड असतं. आता पण आपण बघतोय, की कोव्हिडचं व्हॅक्सिन एकदम सगळ्यांना दिलं जात नाही. आधी त्याचे पायलट टेस्टिंग केले जातात. त्यामुळे आपल्याला सुचलं, की आधी आपण त्याचं पायलट टेस्टिंग करावं. छोट्या गटावर करावं. एक 10 मुलांबरोबर तर करून बघावा उपक्रम. आपल्याला एकदा खात्री आली, की ह्या उपक्रमातनं हे घडू शकतं. या उपक्रमाची रचना मोठ्या गटासाठी करायची असेल, तर त्याच्यासाठी एवढी आर्थिक तरतूद लागेल, एवढं मनुष्यबळ लागेल, इतके मित्र मला लागतील, इतके सहकारी मला लागतील. तर मला वाटतंय, की हे विस्तारित पण करता येऊ शकेल. आणि असं विस्तारित करण्यासाठी मगाशी म्हटलं असं, की जे लसीचं पण सॅम्पल टेस्टिंग आधी केलं जातं आणि मग ती लस सार्वत्रिक केली जाते. तसं आपल्याला सुचलेला उपक्रम हा आधी छोट्या गटावर करावा. त्यातला आपला अनुभव हा सगळ्यांसमोर मांडावा. त्यातून आपल्याला काय आनंद मिळाला, मुलं काय शिकली, हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर शेअर करावं. म्हणजे मग अजून 2 सहकारी आपल्याला जॉइन होतील आणि मग हळू हा आपला व्यक्तिगत उपक्रम न राहता हा शाळेचा उपक्रम बनेल. आणि आपल्याला शाळेचा उपक्रम एखादा आपल्याला सुचलेला बनवायचा असेल, तर आधी त्याचं पायलट करावं. मग एका गटासाठी करावं आणि मग तो पूर्ण शाळेसाठी व्हावा. या दृष्टीनं तो प्रवास हा 2-3 वर्ष सलग चालणारा आहे. त्यामुळं आता म्हणलं तसं आधी पायलट करा आणि मग तो अ, वेळेच्या मर्यादेपलीकडं, संख्येच्या मर्यादेपलीकडं ज्या आपल्या अडचणी आहेत, मर्यादा आहेत, त्या मर्यादा दूर करण्यासाठी आपल्याला नक्की त्यातनं दिशा मिळू शकेल. त्यामुळे एकदम आपण मर्यादांचा विचार करायच्या ऐवजी मी असं सुचवेन, कल्पना राबवून बघा. कल्पना राबवून बघितल्यानंतर त्यातली ताकद आपल्या लक्षात आली, की आपल्याला मर्यादा दूर करायचे मार्ग आपोआपच सापडतील. तर असे मर्यादा दूर करण्याचे मार्ग आपल्याला सापडू देत आणि आपण आपले उपक्रम जे आहेत, ते असेच वेगवेगळ्या आपापल्या शाळांमध्ये राबवत राहा. अ, आपण असं आपल्या शाळेतले उपक्रम अनेक शिक्षकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी एक प्रशिक्षक नावाचं मासिक प्रकाशित करतो. आपले ईमेल जर आपण
आमच्यापर्यंत पोहोचवलेत किंवा त्या फॉर्ममध्ये आपण लिहिले असतील कदाचित आता, तर आपल्यापर्यंत हे मासिक आम्ही नक्की पाठवू. त्याच्यामध्ये असं प्रेरणासंपन्न शिक्षकांनी केलेले प्रयोगच मांडलेले असतात. तुम्ही पण तुमचे प्रयोग मांडू शकाल आणि आता म्हटलं तसं की असे प्रेरणा जागृती मित्र एकत्र आले, तर नक्की मला वाटतं की हे आपल्याला नक्की या दिशेनं पुढे जाता येऊ शकेल आणि आपल्या ज्या मर्यादा आता तुम्ही प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत, त्या मर्यादा दूर करण्यासाठी एकमेकांच्या अनुभवांचा उपयोग करून हातात हात घेत पुढे जाता येऊ शकेल. धन्यवाद प्रशांत सर. अतिशय सुंदर विवेचन प्रशांत सरांनी केलेलं आहे. मी कसा आहे, माझी प्रेरणा कशी आहे आणि ती प्रेरणा चॅनलाइज होण्यासाठी मला काय काय गोष्टी करायला लागतील आणि ती उपक्रमशीलता, असा सगळा चांगला मोठा प्रवास हा प्रशांत सरांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्यांपुढे मांडला. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा प्रशांत सरांचे आपल्या सगळ्यांतर्फे आभार मानतो. सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. आपण खूप छान प्रतिसाद देता आहात.